अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज सद्गुरु श्री स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी, साष्टांग नमस्कार, नमस्कार नाना सदैव नमस्कार, नमस्कार नानी सहर्ष नमस्कार, नमस्कार स्वामी सहस्त्र नमस्कार। आज 1 जून 2025च्या सांघिक प्रार्थनेला आपण सर्वजण जमलेलो आहोत। श्री स्वामी समर्थांचे शुभ आशीर्वाद घेण्यासाठी, श्री स्वामी समर्थांना नमन करण्यासाठी, श्री स्वामी समर्थांना आपलं सुखदुःख सांगण्यासाठी आपण सर्वजण इथे जमलेलो आहोत। मागील 2 महिने आपण एप्रिल आणि मे या ह्याच्यामध्ये माझ्या आयुष्य कौटुंबिक जीवनामध्ये स्वामी समर्थांची कृपा कशी घडत गेली या संबंधीचे आणि स्वामी समर्थ परिवाराचं कार्य करताना महाराजांनी वेळोवेळी दिलेले जे अनुभव आहेत त्याचं कथन आपण ऐकलं। आता हा कदाचित शेवटचा टप्पा असेल किंवा अजून एखादं प्रवचन या विषयावर होऊ शकेल, सांगू शकत नाही। महाराज ज्याप्रमाणे प्रेरणा देतील आणि बोलून घेतील त्याप्रमाणे बोललं जाईल। आपण श्री स्वामी समर्थांचा मंचकाचा आदेश आला, दृष्टांत मिळाला या टप्प्यापर्यंत येऊन पोचलो होतो। 2008ची गोष्ट आहे, सप्टेंबर 2008ची गोष्ट आहे। गंमत अशी आहे की जेव्हा मी हे कार्य करायला सुरुवात केलं त्यावेळेला आपलं जे मासिक होतं स्वामींतव शरणम, त्याच्यामध्ये मी परमपूज्य नानांच्या विषयी 2 पेजेस ॲड करायला सुरुवात केली। म्हणजे 32 पानाचं मासिक आहे तर 2 पानं नानांच्यावर माहिती अशी मी सुरुवात केल्यानंतर मधुकर परांजपे म्हणून आपल्या मासिकाचे जे सभासद होते पालघरमध्ये राहणारे, त्यांच्या मनामध्ये संदेह निर्माण झाला की ताई आता बहुतेक नानांनाच पुढे करतायत आणि स्वामी मागे राहणार, असा त्यांच्या मनात नुसता किंतु आला। त्याचबरोबर त्याच रात्री त्यांचे सुपुत्र सचिन मधुकर परांजपे की जे ऑटो रायटिंग करतात, म्हणजे स्वामी त्यांना सांगतात स्वप्नामध्ये आणि ते लिहितात, काय लिहितात त्यांना लक्षात येत नाही, पण सकाळी वाचल्यावर कळतं की काय आहे। तर त्यांना डायरीमध्ये असं वाक्य दिसलं की अरे आता स्वामींची भाषा तुम्हाला माहिती आहे की स्वामी रागवल्यानंतर काय म्हणून सांगू, अरे तुझा बधू तो बाप भडव्या, त्याला सांग की नाना माझा परमशिष्य आहे। आता सचिन परांजपेंनी हे सगळे डायरीत वाचल्यावर त्यांना प्रचंड भीती वाटली। आपल्या वडिलांना स्वामींनी शिव्या दिल्या आहेत, वडिलांनी काय एवढा मोठा गुन्हा केला आहे, आणि म्हणून त्यांनी वडिलांना सांगितलं की काय घडलंय। हां, स्वामींनी स्वप्नात पुढे असं सांगितलं की त्याला सांग की तू मठामध्ये जा आणि ताईंची क्षमा माग। सचिन परांजपेंच्या काही लक्षात आलं नाही की काय प्रकार आहे, म्हणून सकाळी वडिलांना विचारलं। मधुकर परांजपेंच्या लागलीच लक्षात आलं की काल आपण ताईंच्या विषयी शंका घेतली आणि बरोबर महाराजांनी सांगितलं, आणि महाराजांनी जे सांगितलं ते महत्त्वाचं की नाना माझा परमशिष्य आहे, म्हणजे त्याच्याविषयी जे मासिकात लिहिलं जातं आहे ते योग्य आहे असंही महाराजांना सांगायचं होतं। आणि त्याप्रमाणे ते मठात मला भेटायला आले। आता सगळं काय ते योग महाराज घडवून आणतात। मी खरं तर एरवी तिकडे 10 सव्वा 10पर्यंत पोचते, कधी आणखीनही उशीर होतं। योगायोगाने मी आदल्या दिवशी रात्री राहिले होते, त्यामुळे सकाळी 8 वाजता मी मठाच्या आसपास होते। मधुकर परांजपे सकाळी आले 8 सव्वा 8 वाजता आणि त्यांनी चौकशी केली ताई कुठे आहेत म्हणून आपले सेवक माझ्याकडे घेऊन आले वरंड्याच्या इकडे, आणि मग त्यांनी सगळंच मला सांगितलं। आधी मला म्हणाले ताई मला क्षमा करा, ताई मला क्षमा करा। मी म्हटलं माझी काय क्षमा मागताय तुम्ही स्वामींची क्षमा मागा। मी म्हणाले नाही तुमची क्षमा मागा, मी फार मोठी चूक केली आहे। म्हटलं काय घडलं, मग त्यांनी घडलेला सगळा प्रसंग सांगितला की माझ्या मनात संदेह निर्माण झाला तुमच्याविषयी आणि नानांच्या मोठेपणाविषयी, तुम्ही जे करताय त्या कामाविषयी आणि महाराजांनी तात्काळ मला इथे यायला सांगितलं, तुमची क्षमा मागायला सांगितली आहे आणि 100 रुपये द्यायला सांगितले संस्थेला, ते देण्यासाठी आणि तुमची क्षमा मागण्यासाठी आलं आहे।
हे सांगण्यासाठी त्यांनी आपल्या सगळ्या सेवकांना पण बोलवून घेतलं आणि म्हणाले, ऐका, माझा अनुभव तुम्ही ऐका आणि तुम्ही कुठे काम करताय हे लक्षात घ्या की नाना स्वामींचे परमशिष्य आहेत. आता ही घटना घडून गेली 2005 किंवा 6 मध्ये असेल आणि 2009 मध्ये 2008 मध्ये साधारण सप्टेंबर महिन्यामध्ये मी स्वामींचं दर्शन सकाळी घेतलं. गेले इथून ठाण्याहून गेले, स्वामींचं दर्शन घेऊन मी वळले तर तिथे सचिन परांजपे उभे होते. मी काय त्यांना नावाने किंवा ह्याच्याने ओळखत नव्हतं, पण त्यांनी ओळख करून दिली की मी सचिन मधुकर परांजपे. मधुकर परांजपे तुमचे सभासद आहेत संस्थेचे. मग मला सगळा प्रसंग लागलीच आठवला आणि मग हे काय करतात हे पण लक्षात आलं. ते म्हणाले की मला तुम्हाला एक मोठा दृष्टांत सांगायचा आहे. मी स्वामींचं दर्शन घेऊन पाठ करून उभी आहे वळण्यासाठी आणि तेवढ्यात सचिन पुढे आले. तिथे स्वामींच्या समोरच त्यांनी मला दृष्टांत कथन केला आणि दृष्टांत असा होता की ते पण त्यांना रात्री स्वप्नात त्यांनी जे वहीमध्ये लिहिलं ते सकाळी वाचलं तर वहीत असं लिहिलेलं होतं की मी नानांच्या नांगरगावच्या मठामध्ये उभा आहे. माझे पाय दुखतात, स्वामी सांगतायत, माझे पाय दुखतायत, माझ्यासाठी मंचकाची व्यवस्था करायला सांग आणि ताईंना सांग, असा उल्लेख स्वामींनी केलाय. म्हणजे स्वामी किती आपल्या आजूबाजूला असतात हे सांगण्यासाठी मी सांगते की त्याने त्यांना सांगितलं की ताईंना हे जाऊन सांग आणि तू 100 रुपये पंचकासाठी दे. मंचकासाठी सर्वांकडून पैसे जमा करायचे आहेत. मंचक कसा असावा ह्याचं वर्णन स्वामींनी केलं. राजशाही मंचक असला पाहिजे, किनकाफी मंचक असला पाहिजे आणि मंचकायला पायऱ्या असाव्यात. आता त्यांनी सांगितलं, माझा विश्वास बसला. त्यांना म्हटलं आपण शांतपणे बोलूया, सगळं उभ्या मी ऐकलंय, तुम्ही मला परत सांगा. मग वरंड्यात त्यांना घेऊन गेले. शांतपणे त्यांनी सगळ्या गोष्टी सांगितल्या. आता स्वामी म्हणतात की माझे पाय दुखतायत, म्हणजे स्वामी सगुण रूपात तिथे आहेत. त्याच्या आधी मला काही जण असं म्हणायचंय की ताई स्वामी उभे आहेत, स्वामींचे पाय दुखत नसतील का? मला खूप जण विचारायची. ती म्हणायची राम उभा आहे, विठ्ठल उभा आहे, देव तर उभाच असतो ना. मी या गोष्टीकडे लक्षच देत नव्हती. मला स्वामींनी वेगवेगळ्या प्रकारे सांगण्याचा कदाचित प्रयत्न केला असेल लोकांच्या मार्फत की माझ्यासाठी पंचकाची व्यवस्था करा, बसण्यासाठी व्यवस्था करा. पण मी लोकांना असं म्हणायचे की राम पण उभा आहे, विठ्ठल पण उभा आहे, देव विष्णू उभा आहे, सगळे देव उभे तर आहेत काही. आणि म्हणून कदाचित सचिन परांजपेंना त्यांनी पाठवलं असेल माझ्याकडे की आता ताईंना सांगा की पंचक करायला पाहिजे. त्यांनी सांगितलं, माझा विश्वास होता. तरी पण माझ्या मनात असा विचार आला की मला प्रचिती जर मिळाली तर मला हे काम करणं खूप सोपं पडेल. असा नुसता मनात विचार येऊन गेला. असं नाही की मी महाराजांना कळकळून प्रार्थना करते, महाराज मला प्रचिती द्या, मला प्रचिती नाही. नुसता मनात विचार चमकून गेला. आणि लागलीच नंतरच्या रविवारी अशी घटना घडली. दुपारी नैवेद्याची वेळ आहे. आपले दोन्ही सेवेकरी पाठारे आणि सकपाळ, नंतर माझे यजमान राजे म्हणून आपले ट्रस्टी आणि आणखीन एक गृहस्थ, असे 8 जण स्वामींना नैवेद्य दाखवायला आत गेलेले. मी इकडे वडाला नैवेद्य दाखवायचा आणि नारळाला नैवेद्य दाखवायचा म्हणून मी नारळाला नैवेद्य दाखवायला ताट घेऊन गेलेले. तिकडनं मी परत येते तर मंदिराच्या पायऱ्यांवरून एक महिला खाली उतरत होती एका लहान मुलीला घेऊन. ती महिला तिथे थांबली आणि मला म्हणाली की ही मुलगी स्वामींच्या गादीचं विचारतीये. तर माझ्या मनामध्ये आता वडापर्यंत जायचं आहे आणि वडाला नैवेद्य दाखवायचं हेच मनामध्ये होतं. त्यामुळे मी आपली चालते आणि त्या महिलेला म्हणते की अहो आम्हाला माहिती आहे, आम्ही स्वामींची गादी करणार आहे, केली ना की तुम्ही नक्की या मुलीला घेऊन या. माझ्या मनात विचार परत येतोय की एवढी मुलगी विचारते तर हिला गादी दाखवणं आपलं कर्तव्य आहे. आम्ही परत त्या सांगतायत, मी परत तेच सांगते आणि वटवृक्षापर्यंत गेले. मुख्य सांगायचं म्हणजे एवढ्या काळामध्ये त्या आवारामध्ये दुसरं कोणीही माणूस नव्हतं. मठात असलेली या व्यक्ती, मी आणि या महिला आणि ही 4 वर्षाची मुलगी. बरं, ही महिला 4-5 महिन्याची गरोदर होती.
कपड्यांवरून ती ग्रामीण आहे, म्हणजे ती जवळच कुठेतरी राहते आणि ही नेहमी मठात येत असेल असं मी गृहीत धरलं, की हे नेहमी येत असेल. या मुलीने कुठेतरी ऐकलं असेल की गादी करणार आहे, गादी करणार आहे, आणि म्हणून ही विचारते. लहान मुलं बरोबर एखादा शब्द लक्षात ठेवतात. अशाच विचारामध्ये मी त्या महिलेशी आणि त्या मुलीशी बोलते. वटवृक्ष जवळ आल्यावर मी वडाला नैवेद्य दाखवण्यासाठी वळले. त्या तिथे उभ्या होत्या आणि त्यावेळेला ती महिला मला एवढ्या अधिकारात म्हणाली, मी काय सांगते तुम्हाला कळतंय का? अक्कलकोटला स्वामींची गादी आहे आणि म्हणून ही मुलगी तुम्हाला स्वामींच्या गादीचं विचारते. तरी त्या क्षणाला मला फक्त नैवेद्य दाखवायचं हे डोक्यात मिळालं. आणि त्या महिला त्यावेळेला आपलं गेट त्या साईडला होतं, तिकडनं त्या बाहेर पडल्या. मी नैवेद्य दाखवून वरंड्याशी येऊन बसले. मंदिरातून ही मंडळी यायची होती. मला पायऱ्या चढत असतात, ही लोक पायऱ्या चढत असताना नैवेद्याची ताटं आहेत ती सकपाळांच्या हातात होती. मी त्यांना म्हटलं, तिथे कायम राहणारे होते ते, त्यांना म्हटलं, अहो आत्ता ती बाई आणि मुलगी आली होती ना, तिची आठवण ठेवा. आपण समर्थांची गादी बनवल्यानंतर त्या मुलीला गादी दाखवायचं काम तुमचं आहे. ते एक क्षण थांबले आणि म्हणाले की ताई, मी ओळखत नाही, ही मुलगी नेहमी येणारी नाही. आणि मग त्या क्षणाला जाणवलं की हे सगळं काहीतरी वेगळं आहे. मग जे राजे होते ते काय म्हणाले, अहो ताई, ही मठामध्ये ही मुलगी गोल गोल फेऱ्या घालून 5 मिनिटं स्वामींची गादी कुठे, स्वामींची गादी कुठे मला सारखी विचारत होती. आणि म्हणून मी तिच्या आईला आणि ती आईला सांगितलं, हिला ताईंकडे घेऊन जा, आम्ही तुमच्याकडे पाठवतो. आता हे सगळं घडल्यानंतर अक्कलकोटशी संबंधित म्हटलं हे महाराजांनी, तर मग अक्कलकोटला जाऊन समर्थांची गादी बघून येणं गरजेचं आहे. आता हा जो अनुभव मिळवला आहे, हे जे तुम्ही आहे, चित्र डोळ्यासमोर आणा. मठा म्हटलं नैवेद्याची ताटं गेलेली आहेत, स्वामींना नैवेद्य दाखवायला नेलेलं आहे. ही 4 वर्षाची मुलगी आलेली आहे, आई आहे तिची, आणि ही मुलगी स्वामींचं गादीचं विचारते आहे. इकडे माझ्या हातात पण नैवेद्याचीच ताटं आहेत. आवारात दुसरं कोण नाही, म्हणजे मी तर म्हणते साक्षात अन्नपूर्णेच्या रूपातच स्वामी आले. अन्नपूर्णा ज्याच्या हाती दत्तगुरु एकमुखी. आता अक्कलकोटला जायचं ठरवलं आम्ही, की जाऊन बघून येऊ गादी कशी केली आहे, काय केलंय, सगळं आम्हाला हे सगळं नवीन होतं. अक्कलकोटला निघालो. आता नेहमीचे प्रवास करणारे, गाडी घेऊन जाणारे श्रीकांत पेडकर आहेत आता इथे प्रार्थनेला, ते आम्हाला सगळ्यांना घेऊन जाणार होते. त्यांच्या ट्रॅव्हलचा बिझनेस होता. आता कायम अक्कलकोटला ट्रिप घेऊन जाणारे हे. पण गंमत अशी झाली की पुण्यातच आमची गाडी 2 तास गोल 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 फिरून आम्ही परत त्याच हॉटेलपाशी येत राहिलो. आता पोचायला झाला उशीर, 7:30 वगैरे काहीतरी वाजले. श्रीकांत पेडकर लागलेच म्हणाले की ताई, इथले मठ खूप लवकर बंद होतात, आपण भराभरा आधी दर्शन घेऊन येऊया. म्हणून आम्ही निघालो. साधारण 7:45 वाजता आम्ही गुरुमंदिराच्या सभागृहाच्या दारापाशी आलो आणि तिथे स्वामींच्या शेजारतीला सुरुवात झाली. महाराजांची शेजारती कशी करायची, महाराजांचा पलंग कसा, आणि महाराजांनी पायऱ्या असलेला पलंग सांगितला होता, त्या पलंगाला पायऱ्या होत्या. शेजारती कशी करायचं याचं प्रात्यक्षिक महाराजांनी आम्हाला दाखवलं. एक क्षण मी स्तब्ध झाले की हे सगळं काय आहे. बरोबर उशीर झाला. लवकर गेलो असतो तर आम्ही भराभरा दर्शन करून खोल्यांमध्ये निघून गेलो असतो, किंवा आणखीन कुठेतरी गेलो असतो. महाराजांना दाखवायचं होतं की कशी शेजारती करायची. काकड आरती मला माहिती होती, कारण मी आजीबरोबर काकड आरतीला देवळात जायची, पण मी शेजारती कधी बघितली नव्हती. महाराज कसे प्रश्न सगळे सोडवून टाकतात, आपल्याला सांगायला नाही सांगत, महाराज ते ज्ञान आपल्याला आपोआप देतात. आता हा मोठा अनुभव मिळाला की शेजारती कशी करतात ती बघायला मिळाली. आनंदाने परत आलो. मंचक करायचं ठरवलेलंच होतं, कारण ज्या गृहस्थांनी सांगितलं त्यांच्यावर विश्वास ठेवण्यासारखी गोष्ट होती. त्याच्या आधीचा एक वेगळा अनुभव पण मिळालेलाच होता बरोबर. आणि मग आता माझ्या डोक्यात विचार सुरू की स्वामींची उंची 6.5 फूट, म्हणजे 8 फुटाची लांबीचा पलंग पाहिजे. मग 8 म्हणजे रुंदी आपण 4 फूट घ्यायची. असं सगळे मनात माझ्या अखंड जे विचार चालू असतात की स्वामींच्या ह्याच्यासाठी काय करायचं, ते माझ्या डोक्यात विचार चालू.
योगायोगाने त्याच वेळेला आपल्या मठाचं काम चालू होतं वॉटरप्रूफिंगचं. नितीन सामंत म्हणून ते काम करत होते, दत्तभक्त निष्ठावंत, खूप श्रद्धावान व्यक्ती. त्यांना ही सगळी गोष्ट कळली की असं असं सगळं करायचं आहे. ते म्हणाले, ताई या कामात मी तुम्हाला सगळी मदत करेन, तुम्ही मला काही सांगा, मी तुमच्याबरोबर आहे. काम सुरू झालं. आता कुठच्या प्रकारच्या लाकडाचा तो पंचक बनवायचा वगैरे सगळी सुरुवात, कारागीर बघणं वगैरे या संबंधी नितीन सामंतांनी बरंच मदत केली. आता पायऱ्या बनवायचा हा विचार डोळ्यासमोर आल्यावर मनात विचार आला की अरे, पायऱ्यांचं माप आपण कसं घेणार? स्वामींचं पाऊल मोठं आहे. त्यांना अगदी आरामशीर उतरता आलं पाहिजे अशा पायऱ्या आपल्याला करायच्या आहेत. मग आपण आता मापं काय घ्यायची? आपण त्या दिवशी मापं नाही आणले, आपण मापं आणायला हवी होती. आता काय करूया असा मनात विचार चालू आहे. एकीकडे संस्थेचं काम चालू आहे, सगळं चालू आहे, संसार चालू आहे, सगळं चालू आहे. आणि गंमत असं झालं की लागलीच 8 का 10 दिवस झाले असेल, रविवार होता. त्यावेळेला आपला तो स्वामी भवनाचा वरांडा मोकळा होता. आम्ही सगळे जेवायला बसलेलो होतो. त्यावेळेला मठात गर्दी कमी असायची, त्यामुळे बाहेर आम्ही जेवायला बसायचो. जेवणाला सुरुवात करणार तेवढ्यात लँडलाईनवर फोन आला. आपल्या सेवकांनी तो घेतला आणि त्यांनी मला येऊन सांगितला की ताई, देशपांडे नावाचे गृहस्थ आहेत, त्यांना तुमच्याशी बोलायचं आहे. म्हणून मी उठले, कारण त्यावेळेला असा परत कोणाचा नंबर आपल्याकडे असतो नसतो, पटकन फोन करता येईल वगैरे अशा सुविधा नव्हत्या. आम्ही मग उठले आणि फोन घेतला. त्यांनी सांगितलं, मी देशपांडे, मी आत्ता अक्कलकोटला आहे, तुमचं इथे काय काम आहे? तर मी म्हटलं, माझा नमस्कार सांगा स्वामींना. आणि दुसऱ्या क्षणी मला आठवण आली की अरे, आपल्याला पायऱ्यांची मापं हवी आहेत. आणि म्हणून देशपांडेंना म्हटलं, माझं काम आहे की गुरुमंदिरात जा, सेवकांची परवानगी घ्या आणि पायऱ्यांची मापं घेऊन या. ते म्हणाले, ओके, मी नक्की करेन. आता स्वामींनी ज्या व्यक्तींनी मला फोन केला ती व्यक्ती काय काम करायची तर मॉड्युलर किचन बनवायची. म्हणजे योग्य व्यक्तीबरोबर महाराजांनी दिली कॉन्टॅक्ट करून मला की यांना सांग हे काम. ते आले, मापं घेऊन आले माझ्याकडे, ड्रॉइंग काढूनच आणलं त्यांनी सगळं. आणि त्यांनी जो अनुभव सांगितला तो असा सांगितला की ताई, मी आता परत इथे जेवणाशी संबंध येतोय, मी पण जेवायला बसलेली आहे आणि ते पण तिकडे प्रसाद घ्यायला बसलेले आहेत. तर ते असं म्हणाले की मी हात असा घास तोंडाशी नेणार तर मला कुणीतरी हात घट्ट धरला असं जाणवलं आणि शब्द ऐकायला आले की तू ताईंना फोन कर. म्हणजे मला वाटलं की आपल्याला काहीतरी भ्रम झाला आणि म्हणून मी परत हात पुढे नेला तोंडाजवळ. तो परत हात घट्ट धरला गेला, परत ते शब्द ऐकायला आले आणि म्हणून मी उठलो आणि तुम्हाला फोन केला. महाराज किती गोष्टी आपल्याला आयुष्यात सुलभ करून घेतात हे लक्षात येते. आता इथे पण मला मुख्य उद्देश सांगायचे की अन्नपूर्णा ज्याचे हाती दत्तगुरु एकमुखी. आता मापं आली. आता किनकाफी पंचक बनवायला सांगितलं आहे. आता किनकाफीचा अर्थ नवीन कोण सगळे आर्किटेक्ट होते, कोण कोण भेटले, सगळ्यांना विचारून झालं, कोणाला काही सांगता येईना. मला प्रश्न की आता कारागिराला काय सांगायचं. एक दिवस असं झालं की नितीन सामंत त्यांच्या नात्यातल्या एका वयस्कर 78 वर्षाच्या व्यक्तीला घेऊन आले आणि ओळख करून दिली की हे आर्किटेक्ट आहेत. आता माझ्या डोक्यात कामाशिवाय, या स्वामींच्या कामाशिवाय दुसरा विचार नाही. लागली त्यांना प्रश्न विचारला की किनकाफीचा अर्थ काय. ते म्हणाले, किनकाफी म्हणजे वरून पलंग बंद असतो. आता मिळालं, सगळं झालं, पायऱ्या करायचं झालं, कारागीर मिळाला, काम सुरू केलं. नितीन सामंतनी पार्ल्यामध्ये जागा बघून दिली. आम्हाला अशा ठिकाणी करायचं होतं की कोणीतरी जाऊन सारखं बघून तिकडे कारागिराला सूचना देऊ नये. लोकांना सवय असते, आता स्वामींचं पंचक बनवत आहेत, जर स्वामी भोतात बनवला असता तर 10 जणांनी येऊन 10 सूचना कारागिराला केल्या असत्या. आणि म्हणून आम्हाला अशा ठिकाणी करायचं होतं की तो पूर्ण झाल्यावरच लोकांनी बघावा. नितीन सामंतनी ती सगळी योजना केली. आणि गंमत म्हणजे ज्या व्यक्तींनी भाड्याने जागा दिली, पण दिली जागा, त्या माणसाला त्याचं जे हे होतं, मला वाटतं पार्किंगचं होतं शेड वगैरे, त्याची उंची नंतर डबल करून मिळाले.
ज्या परमिशनसाठी तो अनेक वर्ष प्रयत्न करत होता ते मिळत नव्हतं, ते त्याला मंचक 3 महिन्यासाठी जागा दिली आणि त्याचं ते पण काम झालं. व्यक्ती येऊन आम्हाला मठात भेटत गेली. आता सगळा मंचक तयार, बाकीचं सगळी कामं सुरू झालेलं आहे. आता राजशाही मंचक करायचं आहे. आता राजशाही मंचक कसा हवा असा मनात विचार चालू, आणि मनात विचार आला की ठीक आहे, जुने व्हिडिओ बघूया राजांच्या काळातले वगैरे, मग आपल्याला बघायला मिळेल. म्हणून गुरुवारी मी माझ्या यजमानांना सांगितलं की तुम्ही जुन्या पिक्चरचे व्हिडिओ आणा, आपण लावून बघूया, आपल्याला त्याच्यामध्ये कुठेतरी डिझाईन बघायला मिळेल. आता काही लागलीची गोष्ट होणार नव्हती. शुक्रवार उजाडला. शुक्रवारी माझा मुलगा पुण्याला जो नोकरीला होता, तो त्या दिवशी काही कामानिमित्त ठाण्याला घरी आला. तो घरातच होता, मी पण माझ्या मैत्रिणीचे हैदराबादला ती निघालेली, तिचे मला अनेक फोन आले. तिच्या मुलाचं रविवारी लग्न होतं हैदराबादला. जया मुकाशी म्हणून माझी मैत्रीण. बँकेत आम्ही लागल्यापासून मेडिकलला आम्ही बरोबर होतो, आणि तेव्हापासून आजपर्यंत आमची प्रचंड दोस्ती. कालच तिचा फोन येऊन गेला, मला USA असते ती. तर तिच्या मुलाचं लग्न होतं, तर मी तिला काय सांगितलं होतं की मी लग्नाला येणार नाही, रविवार माझा लोणावळ्यासाठी असतो, लोक भेटायला येतात आणि मी नाही, हे काय बरोबर नाही. त्यावेळेला तिला ते खूप पटलं. ती म्हणाली ठीक आहे, मग मी आले की घेऊन येईन दोघांना, किंवा तू घरी ये वगैरे सगळं बोलतं झालेलं. पण शुक्रवारी तिचे फोनवर फोन, काही लँडलाईनवर फोन आले, ते माझ्या मुलांनी उचलले. त्याच्याजवळ ती रडली आणि त्याला म्हणाले, अरे आईला पाठवतं तू हैदराबादला, माझ्या मुलाचं लग्न आहे, आईला तू पाठव काहीतरी. दुपारी जेवताना माझा मुलगा म्हणाला की अगं आई, तू म्हणतेस की लोणावळ्याचं काम, पण कदाचित तिथे पण काहीतरी काम असेल स्वामींचं, तर तू असं कर, तू आता एकटी कुठे जाशील, तुम्ही मी दोघांची तुमची तिकीटं काढून देतो विमानाची, शनिवारी तू जा, रविवारचं लग्न कर आणि सोमवारची तिकीटं काढतो परत, सोमवारी तुम्ही दोघं परत या. त्यांनी तिकीटं काढून दिली आणि शनिवारी सकाळी हा पुण्याला परत गेला. आम्ही विमानाने हैदराबादला गेलो. रविवारी दुपारी लग्न वगैरे झाल्यानंतर जी मैत्रीण होती, रिझर्व्ह बँकेतल्या बाकीच्या सगळ्या मैत्रिणी आधीपासून लग्नाला गेलेल्या होत्या. आमच्या सगळ्यांसाठी तिने बस अरेंज केली होती हैदराबाद शहर बघण्यासाठी. त्या बसने आम्ही निघालो. पहिलाच हॉल्ट सालारजंग म्युझियममध्ये आम्ही दोघं शिरलो. आम्ही उजव्या हाताला वळलो तर पहिल्याच रूममध्ये निजामाच्या काळातला मंचक बघायला मिळाला. आम्ही दोघे स्तब्ध झालो की जे हवं होतं ते महाराजांनी इथे खेचून आणलं आणि इथे आम्हाला दोघांना दाखवलं की कसा हवा निजामाच्या काळातला राजशाही मंचक बघायला मिळाला. आता फोटो तर काढून देणारच नाहीत, बरोबर आहे, आणि त्यामुळे फक्त डिझाईन मनामध्ये घेतलं की कसं आहे काय. आता तो खूपच प्रचंडच मोठा होता. एवढा मोठा गर्डा आपल्याला शक्य नाही, कारण हलवायच्या दृष्टिकोनातून. आणि बघितलं आम्ही. आता पुढचं काय बघायचं, म्युझियममध्ये बघायची काही इच्छा उरली नाही. खरं सांगते, आम्ही पुढचं काही बघितलं नाही. आम्ही बाहेर आलो. आमच्या डोक्यात दोघांच्या मनामध्ये तोच विचार चालू की महाराजांनी केवढा मोठा अनुभव दिलाय, सगळी चक्र कशी फिरवली. एक दिवसासाठी तो आला, तेव्हाच बरोबर तिचे फोन आले, बरोबर यानेच फोन घेतले. त्यामुळे त्याला प्रेरणा व्हावी की स्वामींचं तिथे काहीतरी काम असेल, आम्ही जाऊन पोचावं. तिने बस अरेंज केली म्हणून हैदराबाद बघायला गेलो, नाही तर गेलो पण नसतो. काय माहिती, सगळी योजना महाराजांनी अशा प्रकारे हा मंचक घडवून घेतला. आता मंचक अर्पण सोहळा मोठ्या प्रमाणावर करायचं ठरवलं. सप्टेंबरमध्ये आदेश मिळाला आणि 2009च्या स्वामी जयंतीला तो मंचक स्वामींना आपण अर्पण केला. मोठा कार्यक्रम केला स्वामी भवनामध्ये. त्या दिवशी मंचकाच्या सुरुवातीपासूनचे जे काय अनुभव होते ते अनुभव आता प्रत्येकाला मिळाले. आम्हाला मिळाले, माझ्या यजमानांना मिळाले, राजसाहेबांना मिळाला, सेवकांना मिळाला, त्या देशपांडेंना मिळाला, सचिन परांजपेला मिळाला. आम्ही सगळ्यांना स्टेजवर बोलवलं आणि प्रत्येकाने आपल्याला कसा अनुभव मिळाला याचं कथन केलं. लोकांना ते सगळं ऐकायला मिळालं. मंचक स्थापन झाला. पायऱ्यांसकट जशा हव्या आहेत तशा. थोड्याच दिवसात त्या पायऱ्यांच्या वर स्वामींचे पावलं उमटलेली सेवकांना दिसायची. सेवकांना फोटो काढायला सांगितले, त्यांनी फोटो काढले. तरी पण मी तो फोटो लावायला तयार नाही. असं की उगाचच काहीतरी आपल्याला भास पण होतो. कोणी म्हटलं की हे पाऊल दिसतंय की आपल्याला वाटतं ते पाऊल आहे.
असं पण होऊ शकतं. आणि म्हणून उगाच अंधश्रद्धा समाजामध्ये वाढवायची नाही आणि म्हणून मी तो फोटो तिथे लावत नव्हते. तर गंमत अशी झाली की एका स्वामी पुण्यतिथीला आदल्या दिवशी रात्री मी राहिले होते, कारण सकाळी लवकर कार्यक्रम सुरू होतो. त्यामुळे रात्री शेजारती चालू होती. त्यावेळेला मला त्या पायऱ्यांवर एखादा चित्रकार पाऊल काढताना जशी पेन्सिल हलवेल आणि आपल्याला ती रेषा तयार होताना दिसेल आणि चित्र तयार होताना दिसेल, तशा प्रकारचं चित्र पावलाचं तयार होताना मी पाहिलं. महाराजांनी परत मला जागा केलं. आता लोक एवढी सांगत होती पाय दुखतात तरी मी दुर्लक्ष करत होते, म्हणून सचिन परांजपेला दृष्टांत देऊन माझ्याकडे पाठवलं. तसं जे मी पावलं लावत नव्हते त्याचा फोटो महाराजांनी मला प्रत्यक्ष दाखवून दिलं की मी इथे आहे, पावलं आहेत. म्हणजे महाराज सांगतायत की मी इथे सगुण रूपात आहे आणि आपण सगळा हा अनुभव घेतच आहोत की साक्षात महाराज तिथे सगुण रूपात वावरतात. अशी ही झाली मंचकाची कथा. मंचकाची खोली तुम्हाला माहिती आहे, मागच्या वेळेला सांगितलं की खोल्या 2 तयार केल्या होत्या. नानांची खोली आधीच केली होती, त्यामुळे मंचक कुठे ठेवायचा असा प्रश्न मनामध्ये येण्याचा प्रश्नच नव्हता. जागा तयार महाराजांनी आधीच करून घेतली होती. कशी कशी योजना महाराजांची असते, त्यामुळे मंचक त्या खोलीत ठेवल्या. पुढे कार्पेटचा दृष्टांत मिळाला. आपल्याला माहिती आहे स्वामी समर्थांमध्ये जाड कार्पेट घातलेलं आहे. जास्त करून नॉर्थ इंडियामध्ये जे वापरले जाते ही गोष्ट, कारण थंडी अति असते. आता त्याचा अनुभव का मिळाला असावा ह्याच्या संबंधीची गोष्ट मी तुम्हाला सांगते. असाच काहीतरी उत्सव होता म्हणून मी राहिले होते. आज रात्रीच्या वेळेला मंदिरात बसले होते आणि 2 सेवक साफसफाईचं काम करत होते. हॉल एवढा मोठा, गाभारा स्वच्छ करायचा, पंचकाची खोली स्वच्छ करायची, नानांची खोली झाडायची, पुसायची, बाहेरचं झाडायचं. जवळजवळ 1.5 तास ते दोघं कामगार काम करत होते. ते बघून माझ्या मनामध्ये वेदना निर्माण झाल्या की यांना किती कष्ट पडतायत असं मला वाटलं. कोणाला त्रास झाला तर मला नेहमी वाईट वाटतं की या माणसाला खूप काम पडलं. घरात सुद्धा जर कोणी जास्त काम केलं तर मी लागलीच सांगते की खूप काम केलं, आता बस आम्ही करते बाकीचं काम. तसं या सेवकांना जास्त कष्ट होत आहेत असं मला जाणवलं की हे काम ही लोक रोज रोज करतायत, किती कष्ट आहेत. दुसऱ्या मनात विचारायला पण मी काय करू शकते, मंदिर तर स्वच्छ राहायला हवं आहे मनात विचार आला. आणि नेहमीप्रमाणे महाराजांवर सोपवून दिलं की महाराज बघा आता काय आहे ते. आणि लागलीच गंमत अशी घडली की 8च दिवसामध्ये मंदिरामध्ये दुपारच्या वेळेला 2 माणसं आली. ती 2 माणसं आधी माझ्या यजमानांकडे गेले. ते मठामध्ये होते, मी इकडे वरंड्याच्या इकडे होते. आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला इथे कार्पेट घालायची ऑर्डर मिळाली आहे, तर कुठे कुठे कार्पेट घालायचं ते सांगा, म्हणजे आम्ही सगळी मोजणी करतो आणि त्याप्रमाणे आम्ही करून घालू. माझ्या यजमानांना वाटलं कदाचित मी सांगितलं असेल कोणाला तरी आणि म्हणून लोक आली असतील, म्हणून माझ्याकडे पाठवलं की यांना भेटा. मला या लोकांनी सांगितलं की असं असं आम्हाला ऑर्डर मिळाली आहे, तुमच्या हॉलमध्ये सगळ्या मठात घालायचं आहे कार्पेट मोठं वगैरे. सॅम्पल दाखवलं कार्पेटचं, एवढं जाड कार्पेटचं सॅम्पल बघून पण मी आश्चर्यचकित म्हटलं नाही आम्ही नाही ऑर्डर दिली आहे. तर मी यजमानांना बोलवून घेतलं आणि त्यांना म्हटलं की अहो हे सगळं काय म्हणतायत, मला पण कळत नाही, मी काय ऑर्डर दिली नाही. म्हणून परत विचारलं. हे म्हणाले त्या लोकांना की तुम्हाला दुसरी कोणीतरी ऑर्डर दिली असेल, पत्ता काय आहे नक्की नीट बघा. आता पत्ता बरोबर स्वामी भवनाचाच होता, स्वामी भवनामध्येच घालायचे आहेत. मग त्यांच्या कोणाला कॉन्टॅक्ट करायचं म्हणून मग त्यांनी फोन नंबर दिला. त्याच्यावर माझे यजमान बोलले. त्या कंपनीच्या मॅनेजरनी असं सांगितलं की आम्हाला एका व्यक्तीने ही गोष्ट सांगितली आहे की या मठामध्ये काय लागतील तेवढे कार्पेट घालून घ्यायची आणि सगळा खर्च ती व्यक्ती करणार आहे. आता ती व्यक्ती कोण, तर ही व्यक्ती नाव सांगायला तयार नाही. त्यांनी असं सांगितलं की त्या व्यक्तीने आम्हाला असं सांगितलं आहे की माझं नाव सांगायचं नाही. मग सगळी ऑर्डर त्यांना दाखवलं कुठे कुठे पाहिजे, कसं पाहिजे, गाभारा हे ते. हॉलमध्ये पण थोडी मोकळी जागा सोडली कारण पाण्याने खराब नको व्हायला वगैरे करून ते सगळं झालं. कार्पेट आणली होती, ते सॅम्पल आणली होती, कुठलं सिलेक्ट करायचं आहे, काय काय महाराज करू शकतात बघा तुम्ही. सगळी बघितली, त्यातलं मला जे चांगलं वाटलं ते घेतलं, ते सांगितलं. आता ही गोष्ट काहीतरी जूनमधली वगैरे असेल.
मग पाऊस आला, 2-3 महिने गेले. माझ्या हजबंडांच्या मनात विचार आला की अरे कधीच एक कार्पेटची ऑर्डर घेऊन गेलेत, अजून काय आणलं नाही, आपण नको तिथे त्यांना प्रवेश दिला, स्वामींच्या पंचकाच्या खोलीत कोणाला देत नाही, तिकडे जाऊन पण यांनी मापं घेतली, अमुक तसं त्याच्या मनात येऊन गेलं. असा विचार येतोय की नाही तर कंपनीचा फोन आला की कार्पेट घेऊन हरियाणाहून निघाले आहेत. पण त्यावर्षी खूप पाऊस पडला होता आणि म्हणून ते मध्ये हॉल्ट घेतलाय त्यांनी. 2 दिवस ते राजस्थानमध्ये आहेत आणि तिकडनं ते येतील. आता जेव्हा कार्पेट येतील त्यावेळेला आम्ही जाणं आवश्यक होतं, कारण कुठे घालून घ्यायची आहेत, कशी घालून घ्यायची हे महत्त्वाचं होतं. आणि त्यामुळे त्यांनी आम्हाला कळवलं होतं की अशी अशी. ज्या दिवशी आली त्या दिवशी आम्ही सकाळीच तिथे गेलो. हॉलमधलं सगळं कार्पेट व्यवस्थित घातलं गेलं, नानांच्या खोलीतलं घातलं, स्वामी भवनाच्या ह्याच्यातलं गाभाऱ्यातलं घालून झालं. पण गाभाऱ्यातलं आहे ते कमी पडलं. मग मला थोडंसं वाईट वाटलं, पण ठीक आहे म्हटलं, बघूया नंतर आपण घालून घेऊ असा विचार करून जेवढं घातलं तेवढं घालून घेतलं. आता मंचकाच्या खोलीत कार्पेट घालायचं तर हा मंचक उचलायला पाहिजे आणि तो तसा जड. प्रश्न पडला की आता मंचक कसा, कारण कार्पेट घालणारे जे कारागीर होते ते त्यांचं काम करणार. मंचक उचलायचा आहे आणि खाली कार्पेट घालायचं आहे. 2 मिनिटात सगळ्या गोष्टी 5 मिनिटात करायच्या आहेत. त्याच वेळेला बरोबर 4 तरुण बॉडी बिल्डर तिथे आले आणि त्यांना तो उचलायला सांगितला. त्यांनी तो पलंग उचलला, लागलीच कार्पेट घातलं आणि स्वामींच्या पंचकातल्या खोलीतला कार्पेट घातलं गेलं. ती मुलं नंतर गेली. त्यावेळेला काही वाटलं नाही, पण मला नंतर असं वाटायला लागतं की नक्की ती तरुण मुलं भाविक म्हणून आली होती की महाराजांनी कोणाला तरी पाठवलं होतं. कुठच्या रूपात महाराज कोणाकडून काय काम करून घेतील काय माहिती. बरोबर तेवढ्याच वेळापुरती ते तिथे होते. मग कार्पेट घालायचे प्रश्न मनात आलाय की आता हा मंच उचलायला कोणाला बोलवायचंय. तेवढ्यात ती मुलं तिथे 4 मुलं दिसावीत आणि ती बरोबर मंचकाच्या खोलीच्या समोरच बसली होती. आणि आपले सेवक श्री बिंगे यांनी लागलीच सांगितलं की ताई ही मुलं आहे त्यांना सांगूया, आणि सांगितलं आणि ते घातलं गेलं. अगाध महिमा अगाध आहे स्वामी तव शक्ती. अशा पद्धतीने मंचकाला, आता मंचकाच्या खाली जर राजशाही मंचक आहे तर त्याच्या खाली राजशाही कार्पेट असलंच पाहिजे. ते महाराजांनी ते पण करून घेतलं. आता मोठं कार्पेट घातलं गेलं हॉलमध्ये, त्यामुळे सेवकांना जे कष्ट करायला लागत होते ते कष्ट कमी झाले आपोआप. त्याचबरोबर महाराजांनी जे भक्त लोक येतात ते थंडीमध्ये, तिथे प्रचंड पूर्वी खूपच थंडी असायची, तर साध्या सतरंजीवर बसल्यावर भक्तांना गारठा लागू शकतो, तो लागू नये म्हणून भक्तांसाठी हॉलमध्ये महाराजांनी कार्पेट घालून घेतले. आता अजूनही ही कार्पेट कोणी घातली आहेत हे आपल्याला माहिती नाही. आता मगाशी म्हटल्याप्रमाणे मी म्हटलं की स्वामींच्या गाभाऱ्यातलं कार्पेट लहान झालं, मला वाईट वाटलं आणि म्हणून मग आम्ही कंपनीला फोन केला की ही कार्पेट तुम्ही कुठून बनवून घेतली आहेत, आम्हाला ह्याच्यातली कमी पडली आहे, तर आम्हाला नवीन ऑर्डर द्यायची आहे, म्हणजे तशीच येतील बनवून. ते म्हणाले नाही 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 तसं नाही चालणार, त्या व्यक्तीला आवडणार नाही. त्यांनी आम्हाला सांगितलं की त्यांना जे जे काय काय हवं आहे ते ते तुम्ही द्यायचं आहे सगळं. तर आम्ही माणूस पाठवतो, तुम्ही परत सगळं सांगा. मग ते लोक परत नानांच्या खोलीचं, मंचकाच्या खोलीचं परत माप घेऊन गेले. मी म्हटलं आता मंचकाच्या खोलीची तुम्ही नवीन कार्पेट बनवू नका, ती कार्पेट चांगलीच होती, गाभाऱ्यातलंच कार्पेट एवढं चांगलं नव्हतं. मग त्यांनी परत नानांच्या खोलीचं आणि ह्याचं परत नवीन कार्पेट पाठवलं. कुठेतरी कमी पडेल म्हणून आणखी 2 छोटी कार्पेट त्या व्यक्तींनी पाठवून दिली. आता ही समर्थांची केवढी मोठी लीला आहे की कोण व्यक्ती एवढा मोठा खर्च कुठेही नाव न सांगता आपल्या मठामध्ये येऊन पडतात. म्हणजे अगाध महिमा अगाध आहे स्वामी शिवशक्ती. आणि मला स्वतःला वाटतं कृपा तयाची बजबर घडता नयनी ये पाणी. मनात वेदना झाल्या की सेवकांना त्रास होतोय आणि महाराजांनी प्रश्न सोडवला. आणि म्हणूनच नानांनी जप दिला आहे की सकल जनहिताय श्री स्वामी समर्थाय नमो नमो नमः. तुम्ही दुसऱ्याला होणाऱ्या त्रासाचा विचार करा. सकल जनहिताय म्हणजे त्यांचं चांगलं व्हावं असंच म्हणायचं आहे ना.
ज्या वेळेला तुमच्या मनामध्ये दुसऱ्याविषयी प्रेम, त्याच्या असलेल्या दुःखाविषयी तुम्हाला दुःख वाटणं आणि या दुःखातून तो मुक्त व्हावा असे विचार जेव्हा तुमच्या मनामध्ये येतात त्यावेळेला आपोआप महाराजांची कृपा होते. आणि म्हणून जप करायचा आहे स्वतःसाठी नाही. स्वतःसाठी स्वामींकडे काहीही मागू नका, स्वामी सगळं देतात. मागाल ते समाजासाठी मागा, तुमच्या अवतीभोवती असलेल्या दुःखी लोकांसाठी, आहत लोकांसाठी. आज समाजात किती प्रश्न आहेत, किती प्रश्न आहेत. माझ्याकडे अनेक लोक येतात आणि मग वाटायला लागतं की आपल्या जवळ आसपास असणारे लोक किती सुखी आहेत. जे या उपासनेत अनेक वर्ष आहेत ते खरोखर सुखी आहेत. अनेक प्रश्न, अनेक समस्या समाजामध्ये आहे आणि या सगळ्यांना सुखी करायचं काम आपल्या स्वामी समर्थ परिवाराचं आहे. महाराजांनी सुखी व्हावे सारे जन, याच्यासाठीच परमेश्वराने अवतार घेतला आणि याच कार्यासाठी नानांना सिद्धी दिली, शक्ती दिली आणि त्या नानांचं कार्य आपण करत आहोत. आणि त्यामुळे आपल्याला जप काय करायचं आहे, इच्छा मनामध्ये काय ठेवायचे आहे. सकल जनहिताय श्री स्वामी समर्थाय नमो नमो नमः हा जप तुम्ही करा. स्वतःसाठी काही मागायला लागत नाही महाराजांकडे. जेव्हा जेव्हा समाजातील दुःखाचा तुम्ही खोलात जाऊन विचार करता त्यावेळेला तुमच्यावर गुरुची कृपा होते. त्याच्यासाठी फार मोठी उपासना करायची गरज नाही. मन फक्त शुद्ध आणि प्रेमाने मन अंतःकरण भरा. आणि असंच नानांचं हृदय होतं म्हणूनच स्वामींनी त्यांना असं हे विशाल कार्य करून घेतलं आणि आनंदाने नानांनी बांधलेल्या मठात स्वामी सगुण रूपात वावरत आहेत. आता कार्पेटची घटना जी घडली आणि इकडे दुसरं संस्थेचं काम चालू आहे. संस्थेची स्वतःची पालखीची जागा नव्हती ऑफिससाठीची ठाण्यामध्ये आणि ती घेण्याची गरज होती आणि ती घ्यायचा प्रयत्न चालू होता. या सुमारासामध्ये असं घडलं की विष्णुनगरमध्ये जिथे मी राहते त्याच बिल्डिंगच्या समोर नवीन बिल्डिंग तयार होत होती. जेव्हा त्याचा पाया खडला आणि सगळं चालू होतं तेव्हा मी माझ्या यजमानांना म्हटलं होतं की आपण संस्थेसाठी इथे जागा बघूया का. तेव्हा माझे यजमान म्हणाले, अगं हल्ली काय खूप रेट आहे, आपल्या संस्थेकडे एवढे पैसे नाही, आपण सगळं कसं करणार, उगाच तू नको त्याच्यात पडू नको, एवढी मोठी झेप घ्यायची नाही आहे. हो मी शांत राहिले की ठीक आहे आपल्याला जमणार नाही, ठीक आहे. पण काय माहिती नाही मनामध्ये माझ्या खिडकीतून सारखं दिसतंय मला, हॉलच्या खिडकीतून त्या गोष्टी. आणि परत परत मला मनात विचार येतोय की इथे संस्थेची ओनरशिपची जागा झाली पाहिजे, इथे संस्थेची ओनरशिपची जागा झाली पाहिजे. 5व्या मजल्याचा स्लॅब पडला आणि त्या दिवशी आदल्या दिवशी स्लॅब पडला. दुसऱ्या दिवशी सकाळी मी चहा प्यायला, सकाळचा चहा एकदम रिलॅक्स होऊन घ्यायचा असं नानांचं हे होतं. दिवसभर टेन्शन असतं, मग सकाळी वेळ काढून लवकर उठून चहा, शांतपणे चहा प्यायचा, निसर्गाकडे सगळं बाहेर बघायचं, बाहेरच्या विश्वाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करायचा आणि मग कामं करायची. ही नानांची पद्धत मला पण, मी पण तशीच की आरामात बसायचं, बाहेर सगळं बघायचं. आणि माझं लक्ष तिकडे गेलं की स्लॅब पडला आहे आणि मनात तीव्रतेने निर्माण झालं की नाही मी चौकशी करायलाच पाहिजे. माझे यजमान फिरायला गेले होते, ते फिरून आल्याबरोबर मी त्यांना म्हटलं की नाही आज आपण खाली जायचं आहे आणि तिकडे चौकशी करायची, जागेचा रेट काय आहे, अमुक तुमुक, आपण छोटी तर छोटी, आपण छोटी जागा घेऊया, पण आज आपण जायचं ते. माझे यजमान नाहीच म्हणत होते, अगं शक्य नाही आहे, तुला माहीत नाही हल्ली किती 2009ची गोष्ट आहे, त्यावेळेला बिल्डिंग खूप कमी व्हायच्या आणि बिल्डर आधीच बुकिंग करून टाकायचं, कळायचं पण नाही की फ्लॅट त्यामुळे ते काय होणार नाही. मी यांना म्हटलं नाही, पण तुम्ही माझ्याबरोबर यायचे आणि आपण चौकशी करायला काही झालं तरी जायचं. अक्षरशः हट्ट करून घेऊन गेले. त्या माणसाने सांगितलं तिथले असलेल्या मॅनेजरनी की छोटा ब्लॉक नाहीच आहे, मोठीच जागा आहे, 1200 स्क्वेअर फीटचीच जागा आहे आणि हा रेट आहे. माझे यजमान म्हणाले की चल तू आता उगाच काहीतरी करू नकोस, काय होणार नाही आहे, संस्थेकडे एवढे पैसे नाही आहेत आपल्या. त्यांना वेडेपणाच वाटत होता आणि वेडेपणाच होता हे पण खरं आहे की एवढी जागा घेणं कठीण होतं. पण म्हणतात ना की महाराजांची इच्छा असल्यावर महाराज काही पण घडवू शकतात. आलंय पण मनामध्ये विचार चालू. म्हटलं ठीक आहे आपण बिल्डरची चौकशी तर करूया, बिल्डर कसा आहे. आणि म्हणून राजे म्हणून आपले जे ट्रस्टी होते त्यांच्या नात्यात राजन टिपणीस म्हणून मुलुंडचे जे आहेत RCC कन्सल्टंट ते त्यांच्या नात्यातले होते.
म्हणून मी राजेसाहेबांना फोन केला आणि म्हटलं की अशी अशी जागा माझ्या घरासमोर होते, तर त्याचे बिल्डर कोण आहे त्याची माहिती आणि कसे त्याची माहिती तुम्ही मला त्यांच्याकडून मिळवून द्या. थोड्या वेळाने राजेसाहेबांचा फोन आला आणि म्हणाले की ताई राजन टिपणीस असं म्हणतायत की तुम्हाला घेऊन त्यांच्याकडे जाऊया, त्यांच्या ऑफिसमध्ये आपण जाऊया, त्यांच्याशी बोलायचं आहे सगळं. मला जरा धडकीच भरली. अजून कशाचा काही पत्ता नाही, पैशाची सोय नाही आणि आपण एवढी चौकशी करायला त्यांच्याकडे जाणार. पण आता त्यांनी बोलवलं आहे म्हटल्यावर जायला पाहिजे. म्हणून मग गाडी केली, कारण स्टेटस मेंटेन करायचे असतात. त्यामुळे गाडी केली आणि मी आणि राजेसाहेब टिपणीसांकडे गेलो. बसलो. टिपणीसांनी लागलीच जे बिल्डर होते देवळे म्हणून, श्रीकांत देवळे, त्यांना फोन लावला आणि फोनवर टिपणीस काय बोलले ते अरे तुरे म्हणणारे त्यांना, अरे तुझ्या बिल्डिंगमध्ये स्वामी समर्थ राहायला येणार आहेत, तू काय म्हणतोस ते सांग. आता मला आणखी धडकन, इथे कशाचा नाही पत्ता. आधी घरातच विरोध आणि मी एवढी मोठी उडी मारते. आणि त्यांनी मी राजांना म्हटलं, अहो राजे काय बोलतात. टिपणीसांनी फोन ठेवला आणि मला म्हणाले, काही काळजी करू नका, उद्या तुम्हाला बिल्डर घरी भेटायला येणार आहेत. त्या काळात बिल्डर घरी भेटायला येणं म्हणजे ही केवळ समर्थांची कृपा, त्याखेरीज शक्यच नाही. श्री देवळे आले, त्यांनी सगळं सांगितलं. पुढे म्हणाले तुम्ही रजिस्ट्रेशन करून टाका, जे काय कमी पैसे असतील ते पैसे तुम्ही मला नंतर द्या, माझं काही म्हणणं नाही, मी तुमच्या मागे लागणार नाही, तुम्ही रजिस्ट्रेशन करा, तुम्ही रजिस्ट्रेशन करा, तुम्ही रजिस्ट्रेशन करा. पण तसं काय आम्ही करणार नव्हतो. त्यांना पण सांगितलं की आमची सगळी सोय झाली आहे, हीच आम्ही रजिस्ट्रेशन करू, त्याच्या आधी काय करणार नाही. आता जेवढे कमी पैसे पडत आहेत तेवढ्या पैशाची सोय कशी करायची हा मनात माझ्या विचार चालू. एक मीटिंग घेतली, सगळ्या ट्रस्टींनी मला नावमेद केलं. मला ती गोष्ट नानांच्या आयुष्यातली आठवते. नाना जेव्हा जगन्नाथपुरीच्या किंवा अक्कलकोटच्या असेल नक्की आठवते, यात्रेला निघाले तेव्हा सगळ्या मठाच्या ट्रस्टींना भेटले, दादर गिरवा कुठे तेव्हा कमी मोठ होते स्वामींचे. सगळ्यांनी नानांना नावमेद केलं होतं की तुम्ही हे काय करू नका, तुम्ही काय जमणार नाही, तुम्ही काय करू नका. तसं मला सगळ्यांनी नावमेद केलं की ताई शक्य नाही आहे, एवढ्या कमी महिन्यामध्ये आपण एवढे पैसे उभे नाही करू शकत आहे, तुम्ही नका म्हणते. तरी दुसरी मीटिंग पण मी बोलवली. तेव्हा आपण सगळ्यांनी डोक्यात विचार चालू की हाऊ टू रेज द फंड्स. हाच विचार माझ्या मनामध्ये चालू, इथून करू शकतो का, तिथून करू. बरं लोन तर काढायचं नाही, हे एक प्रिन्सिपल होतं. उगाच संस्था कधी कर्जबाजारी करायची नाही, हे तत्व सगळ्यात महत्त्वाचं आहे. मनात विचार चालू. पण म्हणतात ना की माणसा स्वतःकडे सगळं असतं पण दुसरीकडे शोध घेतो. तसं माझ्या मनात रात्री विचार आला एक दिवस की अरे आपल्याकडे आहेत ना पैसे. आता मी नोकरी करत होते, समर्थ कृपेने रिझर्व्ह बँकेत नोकरी केली. राहणीमान तसं साधं, उगाचच पैसे उडवायचे नाही, त्यामुळे शिल्लक होती. आता कोणताही माणूस पैसे शिल्लक टाकतो तो कशासाठी सांगतो, फॉर द फ्युचर जनरेशन. म्हणजे मुलासाठीच मी ते फंड्स ठेवले होते, ते काही मी स्वतःसाठी वापरणारच नव्हते. मनात विचार आला की वडिलांनी एवढं संपूर्ण जीवन दिल्यानंतर आपण एवढ्या अशा गोष्टीचा काय विचार करतोय, आहेत ते फंड्स काढायचे. असं ठरवलं. रात्री निश्चय केला की चला सगळी सोय झाली. सकाळी उठल्यावर मुलाला फोन केला, तो पुण्याला होता. त्याला मी सांगितलं की मी असं करणार आहे, मी तुझी परमिशन घेत नाही, मी तुला इन्फॉर्म करते की मी माझं जे काय सगळं सेविंग आहे ते या कार्यासाठी अर्पण करते. आणि मला भविष्याची काळजी नाही वाटली की पुढे आपल्याला लागले तर काय होईल, काही नाही मनामध्ये. कार्याला गरज आहे, कार्याला द्यायचं आहे, बस एवढाच भाव मनामध्ये होता. पण समर्थ कृपा अशी की माझा मुलगा ज्या वेळेला त्याचं कौतुक म्हणून सांगते आणि असेच संस्कार व्हायला हवेत सगळ्यांच्यावर, त्याचं लग्न झालेलं नाही, त्याचं स्वतःचं घर नाही, त्या मुलांनी मला काय सांगावं की 5 लाख आई मी देईन. मग मी माझ्या यजमानांना सांगितलं की चला आज मीटिंग बोलवा. आता फायनल झालं, जेवढे पैसे आहेत तेवढ्या पैशाची सोय झाली. म्हणजे यजमानांना सांगितलं की मीटिंग बोलवा. यांनी विचारलं झाली का पैशाची सोय, म्हटलं हो झाली. म्हणाले कशी केली. त्यांना प्रश्न पडला की मी कुठून कशी सोय केली म्हणून. तर मी सांगितलं आम्ही असं करणार आहे. लागलीच माझे यजमान म्हणाले की मग तुम्ही दोघंच कशाला, मी 10 लाख देतो. त्यांनी 10 लाख अशा प्रकारे संस्थेचे पैसे तयार झाले आणि संस्थेची जी जागा झाली. आता ही जी जागा झाली
त्या जागेचे जे बिल्डर आहेत त्यांनी नंतर अनुभव असा सांगितला की जेव्हा स्लॅब पडले आणि ते दुसऱ्या दिवशी बघायला गेले होते कसा झालाय काम, त्यावेळेला त्यांना व्हायब्रेशन जाणवली होती आणि ते आणि त्यांच्या पत्नीमध्ये असं बोलणं झालं की इथे खाली कोण येणार आहे. म्हणजे महाराज आधीच तिथे जाऊन बसले. आता बरोबर माझ्या घरातून मी 7व्या मजल्यावर, संस्थेचा फ्लॅट जो आहे तो त्या साईडला, म्हणजे माझ्या घरातून ती संस्थेच्या ऑफिसमध्ये जर लाईट लावले तर कोण कोण कुठे सगळं दिसू शकतं. अशी सोय महाराजांनी बरोबर केली. सुंदर फ्लॅट झाला संस्थेचं. माझी जी इच्छा होती की महाराजांना खूप सुंदर जागीच ठेवायचं, ती महाराजांनी माझी इच्छा पूर्ण केली. सुंदर ऑफिस मिळालं चांगल्या एरियामध्ये, मला जाण्याच्या दृष्टीने, सगळ्या लोकांच्या दृष्टीने, स्टेशनच्या जवळ. म्हणजे आता हे झालं. आता त्याच्यानंतर गंमत अशी की समोर जी जागा होती ती ही जी मोठी सोसायटी होती त्याची ओपन स्पेस होती. तिथे काय अशी झाडं झुडपं वगैरे सगळी पडलेली होती. मग सोसायटीचे जे चेअरमन होते, सेक्रेटरी होते, त्यांच्या मनात आलं की इथे आपण बाग डेव्हलप करावी. आणि म्हणून ते माझ्याकडे एक दिवस आले आणि म्हणाले की आमचा असा विचार आहे इथे गार्डन करायची आणि गार्डनमध्ये स्वामींची मूर्ती बसवायची. तर ते मूर्ती बसवायच्या कामाला तुम्ही आम्हाला मदत करा, म्हणजे तुम्ही तुमच्या हस्ते आपण स्थापना करूया. मी म्हटलं नाही, मूर्ती बसवू नका. मूर्ती बसवलं की स्नान आलं, नैवेद्य आला, सगळं आलं. पुढे पुढे या सगळ्या किती गोष्टी होऊ शकतील आपण सांगू शकत नाही, म्हणून उगाचच करू नका. तुम्ही फोटो लावा, आपण फोटोच घ्या. ते म्हणाले ठीक आहे, आम्ही छानपैकी फोटो करून घेतो वगैरे सगळं बोलणं झालं. मी म्हटलं ठीक आहे करा. फोटो करायला दिलं. मुहूर्त त्यांनी काढला होता 15 ऑगस्टचा. 15 ऑगस्टला फोटो बसवायचा. मला येऊन सांगून गेले की 15 ऑगस्टला सगळ्याचा कार्यक्रम ठेवला आहे आपण वगैरे. मी हो म्हटलं, पण त्यांचा फोटो काय तयार झाला नाही 15 ऑगस्टपर्यंत. म्हणून त्यांनी मुहूर्त काढला दसऱ्याचा. आता दसऱ्याला आज बरोबर आपल्या स्वामी समर्थ परिवाराची स्थापना झाली आहे. बरोबर महाराजांनी तोच मुहूर्त गेला. आता 15 ऑगस्टला होऊ दिलं नाही. आता हा जो फोटो आहे तो फोटो आदल्या त्या वर्षी आदल्या दिवशी पाऊस पडला. या लोकांनी जो फोटो बनवून घेतला होता तो दुसऱ्या दिवशी आणायचा म्हणून त्या माणसाने तो बाहेर ठेवला होता. तो सगळा भिजला आणि त्यामुळे कार्यक्रमाला त्याला स्वामींचा फोटो आणता आला नाही, कारण तो खराब झाला होता. कार्यक्रम सुरू 9:30 ते 10:30 झाले, अजून फोटो येत नाही. शेवटी त्या माणसाने सांगितलं की तो खूप खराब झालाय, मी नाही आणू शकत आहे. मग हे जे होते सेक्रेटरी देवळे पण होते त्याच्यामध्ये, ते सगळे माझ्याकडे आले आणि म्हणाले की ताई तुमच्या संस्थेचा फोटो द्या. आणि आपल्या संस्थेचा ज्या फोटोवर अनेक वर्ष असं एकत्र येऊन प्रार्थना होत होती तो स्वामींचा फोटो त्या गार्डनमध्ये बसवला गेला. कृपा तयाची मजवर घडता नयनी पाणी. महाराज काय काय मी हट्ट नाही केला आमचाच फोटो बसवा, दसऱ्यालाच बसवा, काही नाही महाराजांनी. म्हणून मी सांगते कुठची गोष्ट करायची तर मग हा मुहूर्त बरोबर आहे का, ही वेळ बरोबर आहे का, अमुक आहे का, तमुक आहे का. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीत माणसं बघत राहतात. बघू नका, महाराजांवर सोपवून द्या. महाराज बरोबर. आता तुम्हाला घराचं रजिस्ट्रेशन करायचं आहे, महाराज बरोबर योग्य वेळ तेव्हाच तुमचं ते होणार आहे. तुम्ही जरी आधी ठरलं पण तो जर मुहूर्त योग्य नसेल तर महाराज ते काहीतरी करून ते पुढे ढकलले जाईल, लक्षात ठेवा. कुठची गोष्ट आहे त्याच्यामध्ये प्रत्येक वेळेला यूट्यूबमध्ये बघा काय मुहूर्त सांगितलं आहे, त्या मुहूर्ताला अमुक व्हायला सांगितलं आहे, तमुक व्हायला सांगितलं आहे, तमुक करायला सांगितलं आहे करून अख्खा दिवस त्याच्यात घालवायचा. याच्यापेक्षा महाराजांवर सगळं सोपवा. ते बसलेत तर सगळं करायला, ते आपोआप तुम्हाला 30 वेळ देतील जी योग्य आहे. तोच मुहूर्त महाराज तुमच्याकडनं त्यावेळेला ती गोष्ट करून घेणार, हा विश्वास ठेवा. तर खरे तुम्ही स्वामी भक्त. सगळं स्वामींच्यावर सोपा. स्वामींना जे आवडतंय तसं वागा आणि सगळ्या ज्या काय काळजी आहे, काय चिंता आहे त्या सगळ्या सोडा आणि महाराजांवर सोपवून द्या. महाराज बरोबर सगळ्या गोष्टी करून घेतात. योग्य वेळेला योग्य गोष्ट महाराज आपल्याकडून सगळं करून घेतात. त्यामुळे उगाच बघून आज काय अमावस्या, आज काय अमुक आहे, मग अमक्याला अमकं करा, तमक्याला तमकं करा, हे इकडे करा, काही गरज नाही. मगाशी म्हटल्याप्रमाणे अंतःकरणामध्ये इतरांच्या विषयी प्रेम उत्पन्न होऊ दे. दुसऱ्याची उन्नती होते त्याच्यामध्ये तुम्हाला आनंद वाटला पाहिजे. त्याच्यासारखी आपल्या पण बाकीच्यांची पण उन्नती होईल अशी प्रार्थना करा तुम्ही.
हे हे संपूर्ण जग एकाच सूत्रामध्ये बांधलं हे लक्षात ठेवा. आपण सर्वजण ईश्वराची लेकरं आहोत. याचं काय आहे आपलं एकामेकाशी नातं आहे, आंतरिक नातं आहे, ते आम्ही जाणतच नाही आणि आम्ही स्पर्धेच्या युगात उतरतो आणि मग दुःखी होतं. का समाजामध्ये दुःख आहे? तेच कारण आहे. प्रेम अंतःकरणामध्ये येऊ दे, दुसऱ्याच्या आनंदामध्ये तुम्हाला आनंद निर्माण होऊ दे आणि बाकीच्या चिंता तुम्ही सोडून द्या. काळजी करू नका, भविष्याची काळजी तर करूच नका. महाराज बसले तेवढं सगळं घडवायला. एवढे सूत्रधार आहेत, ते सगळ्या जगाचे सूत्र सहज हलवू शकतात. पदोपदी एवढे अनुभव महाराज प्रत्येकाला एकाच वेळेला देत आहेत. क्षणोक्षणी प्रत्येक स्वामी भक्त अनुभव घेत आहे समर्थांची. एवढी महान शक्ती जर आपल्याजवळ आहे तर का काळजी करायची? महाराजांना नानांनी शक्ती आपल्याजवळ आणून दिलेली आहे आणि म्हणून नानांनी जे विचार दिलेले आहेत त्या विचाराचा प्रसार करा. नानांनी 2-2 तास लोक सांगणार मी गुरुचरित्राचं पारायण केलं, अमुक केलं, तरी पण माझा हा प्रश्न सुटला नाही. अरे हे काय बार्गेनिंग नाही, हा व्यापार नाही आहे. पण लोक व्यापारी रूप आणलंय भक्तीला की मी एवढे केले, 11 हे केले म्हणून तरी पण माझं हे काम झालं नाही, अमुक केलं तरी. म्हणजे हा व्यापार नाही, हे प्रेमाचं नातं आहे, हे भक्तीचं नातं आहे, ईश्वराचं. हेच आपण लेकरं आहोत. हा भाव मनामध्ये येऊ दे आणि सगळेजण हिताय श्री स्वामी समर्थाय नमो नमो या भावनेने राहा. आनंद आणि आनंद सर्वत्र तुम्हाला आनंद मिळेल. जे काही भोग आहेत ते आपली कर्मशुद्धी महाराज करून घेत आहेत हे लक्षात ठेवायचं. त्रास प्रत्येकाला दिलाय ना, तर आम्ही देवाला विसरतो. म्हणून मी नेहमी म्हणते की माणसाला दुःखाच्या वेळेला देवाची किती आठवण येते. पदोपदी पदोपदी देवाची आठवण येते दुःख असेल तर. पण जेव्हा सुखात असतो, कुठे गेलं पिकनिकला, कुठे फिरायला, तर येतं का स्वामींचं नाव, येते का स्वामींची आठवण, तेव्हा जेवताना येते का महाराजांची आठवण? नाही येत. मग कुठे आपली भक्ती कुठे कमी पडते हे बघा. महाराजांनी प्रश्न सोडवला नाही असं म्हणू नका. महाराज सगळंच करतायत, सगळी कृपा करायलाच बसलेत, पण तुम्हीच दुसरीकडे पळताय. मग महाराज काय करणार? आणि म्हणून भक्ती मार्गाने जा. महाराज आपोआप तुमच्या आयुष्यातले सगळे प्रश्न सोडवतील. त्याच्यासाठी स्वामी समर्थ परिवार नानांनी निर्माण करून उत्तम विचार दिले. नानांची पुस्तकं वाचा, त्याची पारायण करा. आयुष्यात कसं जगायचं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. जगायचंच कसं कळलं नाही तर मग दुःखच भरलेलं आहे तुम्हाला. नुसतं देवाचं नाव घेऊन उपयोग नाही. तुमच्या मनात देवाविषयी अंतःकरणात प्रेम असलं पाहिजे. तर एक हाक मारली तरी पुरते महाराजांना. तुम्ही अंतःकरणापासून महाराजांसाठी तुम्हाला काय अनेक जपाच्या माळा ओढायची गरज पण नाही आहे. आपोआप जप होत राहतो. तुमच्या कार्यातून, तुमच्या कृतीतून, तुमच्या वृत्तीतून आपोआप तो जप होत राहतो. जेव्हा तुम्ही अनेकांच्या चांगल्यासाठी विचार करता त्यावेळेला त्याच्यापेक्षा महान जप हाच आहे की सकल जनांचं कल्याण मनामध्ये. ही सद्भावना हे सगळ्यात मोठा जप आहे. तो जप परमेश्वराला हवा आहे. आता हे आपण ही जागा घेतली, गार्डनमध्ये आपलं सगळं हे सगळं बसलं. आता त्याच वेळेला गंमत अशी झाली की 10/10/2010 आपण स्वामी समर्थ परिवाराच्या कार्यालयाचं मयुरेश बिल्डिंगमधलं जे ऑफिस घेतलं त्याचं उद्घाटन योगायोगाने 10 तारीख आली. 10/10/2010. आता आम्ही काय कुठे शोधायला गेलो नाही. मुहूर्त अमुक असतंय बघूया, हा बरं होतंय, अमुक करूया, नाही, योगायोगाने जुळून आलं. असं झालं होतं की 17 ऑक्टोबर म्हणजे 17/10/2010 माझ्या मुलाचं लग्न होतं आणि मग त्याच्या आधी उद्घाटन करून घ्यावं असं सगळ्यांचं मत पडलं. तयार पण झाली होती बिल्डिंगमधलं जे फर्निचर वगैरे सगळं करणारी सगळी माणसं मिळाली. खरोखर अशा माणसांची एकेकाची मदत होत गेली की सगळं व्यवस्थित ऑफिस सेटल झालं आमचं व्यवस्थित. आणि बरोबर 10/10/2010 परिवाराच्या ह्याचं उद्घाटन केलं. आता ज्या वेळेला तिकडे चाललंय तिथे ऑफिसमध्ये फोटो बसवायचा आहे स्वामींचा. सगळं होत आलंय, आता फक्त फोटो बसवायचं आहे. त्यावेळेला माझ्या घरात जो मागे सांगितलेली कथा की स्वामी समर्थ नानांनी जे पेंटिंग करून घेतलेला फोटो आहे की जो आपण स्वामी जयंतीला सभागृहात लावतो, तो फोटो खालच्या ऑफिस भाड्याच्या ऑफिसमध्ये जागा नाही म्हणून माझ्या घरात लावला होता. तो फोटो मी तिकडे घेऊन लावणार होते. माझ्या मनात काय अशी भीती नाही की फोटो कसा हलवायचा. पण मला बाकीच्या सगळ्यांनी सांगितलं की ताई आता घरात कार्याचं सगळं सुरू आहे, तुम्ही आता स्वामींचा फोटो हलवायचा नाही. बाकीच्यांनीच मला माझ्या सभोवताली असलेली जी भक्त मंडळी रोजची नेहमी ऑफिसमध्ये येणारी भेटणाऱ्यांनी सांगितलं की आता फोटो हलवू नका.
आणि म्हणून तो फोटो महाराज माझ्या घरातच स्थिरावले. ऑफिसमध्ये आता असं मी काय ठरवलं नव्हतं की द्यायचाच नाही, ते मला द्यायचा होता. मी मनात कुठलीही शंका न येता तो फोटो काढून संस्थेचा तिकडे नेऊन ठेवणार होते, माझ्या घरामध्ये नवीन लावणार होते, सगळं करणार होते. पण मला लोकांनीच प्रेशर आणलं की नाही ताई, आत्ता हा फोटो तुम्ही हलवायचा नाही. आणि मग म्हणून तो फोटो माझ्या घरात राहिला, तिथे नवीन फोटो बसवला. 10/10/2010 संस्थेचं कार्यालय झालं आणि 10/11/2000 संस्थेचा आणखीन एक बंगला स्वामी लोणावळ्याला घेतला गेला. बरोबर 1 महिन्यानी नवीन वास्तूची परत खरेदी झाली. सगळे योगायोगे. आता त्यावेळेचे फंड्स कसे आले मला काय आता आठवतच नाही आहे, खरं ते सांगते. कदाचित माझ्या यजमानांना पण आठवणार नाही की एवढी सोय कशी करू शकलो. 2009 पैसे भरलेत आणि 2011 अशा प्रकारची वास्तू होऊ शकते. परत बंगला पण मोठा आहे असं नाही. कसं झालं आम्हाला आठवत नाही, पण झालं हे सत्य आहे. महाराज काय काय अनुभव देतील आणि काय काय करून घेतील आपण सांगू शकत नाही. या घटना होत आहेत, त्याच्याबरोबर परिवाराचं माझं कार्य चालूच आहे. लोक प्रश्न विचारायला येतात, प्रश्नांच्या समस्यांसाठी सांगितलं जात आहे, ते सगळं आता नंतर पुढे घेते. आता 2011 असं झालं की आपले तेरे देसाई म्हणून जे ट्रस्टी आहेत ते मला एकदा म्हणाले की ताई तुम्ही नानांच्या आठवणी आहेत ना त्याचं एक पुस्तक करा किंवा नानांचं चरित्र लिहा. आणि माझ्या मागेच लागले की तुम्ही हे करायचं आहे, तुम्ही हे करायचं आहे. मग माझ्या मनात पण विचार आला की ठीक आहे, अनंत आठवणी आहेत त्यांच्या. आठवणी किती सांगू आता, सागरातील अनंत लाटा. नानांच्या आठवणी प्रचंड आहे. प्रत्येक क्षणाक्षणांची आठवण आहे, प्रत्येक महत्त्वाची आठवण आहे. प्रत्येक शब्द त्यांच्या सहवासातला प्रत्येक क्षण आहे तो खूप महत्त्वाचा आहे आणि खूप काय देणार आहे. आणि म्हणून पुस्तक लिहायचं ठरवलं. आता योगायोगांनी नवीन जागा झाली होती. रात्री 11 11:30पर्यंत लोक, साधारण 9पर्यंत लोक प्रश्न विचारायला आलेली लोक गेल्यानंतर माझ्या लिखाणाला मी तिथेच बसून सुरुवात करायची. 11 11:30पर्यंत लिहायची. मग यांचा फोन यायचा, तू आता येतेस ना. त्यांना दिसायचं की मी बसले, ती त्यांना घरातून दिसायचं. ते खिडकीशी आले तर मला पण दिसायचं. सगळी महाराजांची सोय होती, कुठे भीती वाटली नाही. त्या फ्लॅटमध्ये दार उघडं ठेवून पण मी एकटी लिखाण करायचे. कुठे मनामध्ये भीतीचा लवलेश नाही आला कधी लिखाण करताना की आपल्याला उशीर होतोय, आपल्याला नंतर खाली एकटं आपण लिफ्टनी जाणार आहे, अमुक होणार आहे, काही नाही. सहजपणे लिखाण होत गेलं, पुस्तक तयार झालं. आता काही वेळेला आठवणी परत परत एखादी गोष्ट लिहिली जाते आणि त्यामुळे ते पुस्तक परत तिसऱ्यांनी वाचणं आणि त्यातला कुठचा भाग रिपीट झाला आहे हेच काढून देणं महत्त्वाचं असतं. योगायोगांनी त्याच वेळेला मला एक महिला भेटल्या, नेहमी येणाऱ्या होत्या. मला आता त्यांचं आडनाव नीट आठवत नाही आहे. वेलणकर, बरोबर, वेलणकर. त्या घाटकोपरला आपली प्रार्थना घ्यायच्या संस्थेची आणि नंतर त्या तिकडे डेव्हलपमेंट चालू होती म्हणून ठाण्यात हिरानंदानीमध्ये राहायला आलेल्या. त्या अधूनमधून यायच्या. त्या एक दिवस त्या ऑफिसमध्ये आल्या होत्या. तर बोलता बोलता असा विषय निघाला की त्या काय करायच्या, कुठे नोकरी करायच्या, काय करायच्या. तर त्या म्हणाल्या मी ना अशी पुस्तकं लिहिलेली असतात ना ती वाचते आणि त्याच्यामध्ये जे रिपीट झालं आहे ते सगळं हे करते, म्हणजे स्क्रुटिनाइज करतात सगळं. मी म्हटलं हो माझं हे काम आहे, माझं हे काम करणार का. त्या म्हणाल्या हो, आनंदाने तयार झाल्या. आणि त्यांची आपोआप मला मदत, कशी महाराज कशी माणसं पाठवतात. बरोबर, त्या आधीपासून 4-5 वर्ष त्यांच्याशी ओळख होती. कधी विषय निघाला नाही, पण बरोबर पुस्तकाचं हे आल्यानंतर विषय निघाला आणि मग त्यांनी ते सगळं करून दिलं. पुस्तक प्रिंट झालं, सगळं झालं आणि मग पब्लिकेशन करायचं ठरलं. आणि मग त्यावेळेला असा एक कार्यक्रम ठेवला होता की नानांची जी सगळी गीतं आहेत त्या गीतावर आधारित नृत्य आणि जगन्नाथपुरीच्या यात्रेतले प्रत्येक प्रसंग आहेत त्या प्रत्येक प्रसंग एका टप्प्यावर घ्यायचा आणि मध्ये तो नृत्य घ्यायचं, ते गाणं घ्यायचं. असा गडकरी रंगायतला कार्यक्रम करायचं ठरलं 2012मध्ये. कार्यक्रमाची रूपरेषा सगळं तयार करताना मी म्हटलं कार्यक्रम सकाळी 10:30चा ठेवला होता, 2ला संपणार होता. मी म्हटलं कार्यक्रम संपल्यानंतर आपण सगळ्यांना अल्पोपहार देऊया, म्हणजे काहीतरी खायला द्यायचं, पोटभरीचं. असं मीटिंगमध्ये बोलणं झालं. तर आपले जोशी नावाचे ट्रस्टी होते, वयस्कर होते. ते पटकन एकच वाक्य बोलले ते की ताई खर्च खूप होईल.
पुढे काय असं म्हणाले नाही, करायचं नाही किंवा काही नाही, इतर कोणी पण काही बोललं नाही, फक्त त्यांच्या मुखातून नकारात्मक वाक्य आलं. मी पण काय मनावर नाही फारसं घेतलं. मला माहिती होतं ते काय विरोध करणार नाहीत, कारण ते माझ्यापेक्षा वयाने मोठे असून सुद्धा मी अध्यक्ष झाल्यानंतर, मला तर मान देऊन आधीपासून पण म्हणते, पण अध्यक्ष झाल्यानंतर संस्थेचं कुठचंही काम करताना पहिले ते मला येऊन सगळं विचारायचे आणि प्रत्येक गोष्टीचं रिपोर्ट करायचं. एवढे पोलाइटली आणि सिन्सिअरली त्यांनी काम केलं. तर ते आता नाही म्हणाले, त्यांच्या स्वभावानुसार माणूस ज्याप्रमाणे लहान वयामध्ये वाढलेला असतो त्याप्रमाणे माणसाची वृत्ती बनते. बरोबर आहे, त्यांना वाटलं संस्थेचा खर्च उगाच जास्त खर्च होईल, वाढणं योग्य होतं असं नाही. मग कार्यक्रम झाला, अल्पोपहार दिला गेला, सगळं झालं, बिलाचं पेमेंट झालं, सगळे 4-5 दिवस 8 दिवस झाले. नंतर अशी गंमत झाली की तिथे जी संस्थेचं आपल्या कार्यालयामध्ये स्वामींच्या फोटोपुढे लोकांना काय अर्पण करायचं असतं म्हणून तिथे धनपेटी ठेवली आहे, दानपेटी. त्या दानपेटीत काय लोक थोडं थोडं टाकतात आणि त्यामुळे तशी, आणि सगळं स्टाफ विश्वासाचा, सगळे ट्रस्टी विश्वासाचे, त्यामुळे त्याला जर काय कोणाला सुटे पैसे हवेत, आता एखादं पुस्तक विक्री झाली, 70 रुपयाचं पुस्तक आहे, माणसाने 100 दिले, तर ती क्लार्क 10-10 रुपये पाहिजे म्हणून काकांकडे येऊन चावी घेऊन जायची, उघडायचे, पैसे द्यायचे, पैसे ठेवायचे, असं सगळं होतं. एक दिवस एक जी क्लार्क होती तिने सकाळी पेटी उघडली, तिला काय सुटे पैसे हवे होते ते घेतले, पेटी बंद केली. थोड्या वेळाने जोशी आले, जोशींना पण काहीतरी हवे होते, त्यांनी पण पेटी उघडली, परत बंद केली, चावी काकांकडे दिली, सगळं. तिसऱ्या वेळेला परत तीच क्लार्क पेटी उघडली आणि तिला आश्चर्याचा धक्का बसला. असं घडलं होतं की जी पेटी होती त्या पेटीवर 500-500 रुपयांची सतरंजी जशी असेल तसे 500 रुपयाच्या नोटा तिथे होत्या. आता तिने सकाळपासून 10 रुपये 20 रुपये काढून सगळं उलटपल केलेलं. बरं, या पेटीचं भोग पण तसं लहान होतं की दुबडून नोट टाकायला लागायची. बघून तिला एवढा आश्चर्याचा धक्का बसला की धावत त्यांच्याकडे गेली आणि काकांना म्हणाली, काका या, काका बाहेर या, बाहेर या. माझे यजमान गेले, बघितलं त्यांनी की या पेटीमध्ये असे 500 रुपये दिसत आहेत, सतरंजी असावी 500 रुपयाची तशी. त्यांनी त्या सगळ्या नोटा उचलल्या, गोळा केल्या, गठ्ठा घेऊन माझ्या केबिनमध्ये आले. मला म्हणाले की अगं पेटीमध्ये हे एवढे पैसे होते. मी तात्काळ जाणलं. मी यांना म्हटलं मोजा. त्यांनी मोजून रक्कम सांगितली तर बरोबर जेवढा अल्पोपहाराचा खर्च आलेला होता तेवढीच बरोबर रक्कम होती. अगाध महिमा अगाध आहे स्वामी तव शक्ती. महाराज किती बारीक बारीक गोष्टीमध्ये महाराजांचं लक्ष आहे की कमी पडतंय असं वाटतंय ना, घ्या, चांगलं काम करताय म्हणूनच महाराजांची अशी कृपा होऊ शकते. हा मोठा दृष्टांत किंवा हा मोठा अनुभव शब्द वर्णन करण्याच्या पलीकडे की महाराज खरंच काय करू शकतात. आता त्या नोटा कशा गेल्या असतील त्याच्यामध्ये हे सगळ्यांना कुतूहल आहे. एकदा असंच तिथे असा अनुभव आला की एक दिवस सकाळी ऑफिस उघडल्यानंतर जी क्लार्क होती तिला तिथे पावलं दिसली. म्हणजे पावलं असं बाहेरून माणूस आत आलाय आणि पाऊल चांगली मोठी होती. आणि म्हणून मग मी काहीतरी 11 वाजता गेले, तोपर्यंत ते सगळं तिथेच होतं. तिने दाखवलं की ताई हे सगळं असं आलेलं आहे. आता महाराजांचीच पावलं होती. महाराजांनी दाखवून, नुकतंच आपलं संस्थेचं कार्यालय नुकतंच सुरू झालं होतं, महाराजांनी दाखवून दिलं की मी इथे प्रवेश केला आहे. आता व्यवहारातून बघायचं तर तेवढी जागा सोडणं खूप कठीण होतं. बरं, पावलांचं नुसते ठसे होते, म्हणजे वाऱ्याने किंवा धुळीने ते परत खराब होऊ शकतं, कुणाचं पाऊल तिथे पडू शकतं, पूजा करायला जायचं ते पावलं ओलांडून जाणार किंवा ती खराब होणार, ह्या सगळ्या गोष्टी होत्या. प्रॅक्टिकल व्ह्यू ठेवणं पण भक्ती मार्गामध्ये खूप गरजेचं आहे. मी महाराजांच्या समोर बसली, महाराजांना प्रार्थना केली, महाराजांना म्हटलं तुम्ही इथे आला आहात, हा अनुभव तुम्ही आम्हाला दिलात, तो मला मिळाला, पण आता ही पावलं आहेत, ही मला आज ना उद्या तरी पुसायला लागणार आहेत, नाहीतर तुमच्या फोटोपर्यंत पुसायला आम्ही कसे येणार, तुम्हाला फुलं अर्पण कशी करणार. अशा सगळ्या महाराजांशी गप्पा मारल्या आणि जे काय टेन्शन होतं की कसं पुसायचं, काय करायचं, याच्यातनं सगळ्यातनं मी बाहेर आले, प्रॅक्टिकल व्ह्यू. पण त्यातनं एक जाणायचं आहे की ज्याप्रमाणे स्वामी भवनामध्ये म्हणतात की मी सगुण रूपात उभा आहे, त्याचप्रमाणे महाराजांनी दाखवून दिलं की या संस्थेच्या कार्यालयात पण मी सगुण रूपामध्ये आहे, असा या अनुभव आपण याचा घ्यायचा.
आता 2012मध्ये हा कार्यक्रम आपण जो केला, फेब्रुवारी महिन्यामध्ये केला, आणि नंतर स्वामी पुण्यतिथीच्या वेळेला अक्कलकोटला तसाच कार्यक्रम करायचं अरेंज केलं होतं आणि म्हणून अक्कलकोटला जायचं होतं. पुण्यतिथीच्या सप्ताहात अक्कलकोटला 7 दिवस काहीतरी कार्यक्रम चालतो, त्यातला 1 दिवस आपला कार्यक्रम होता संस्थेचा, आणि त्यासाठी आम्ही जाणार होतो सगळेजण, जे काय ठराविक लोक कामाची होती ती. आता उद्या अक्कलकोटला निघायचं आहे, मी ठाण्याहून निघणार, पुण्यावरून गाडी घेऊन आम्ही जाणार होतो, कारण वाड्यात पहिलं आधी स्वामींचं दर्शन घ्यायचं आणि मग पुढचा प्रवास करायचा, आणि त्यामुळे पुण्यावरून जाणार होतो. रात्री मी संस्थेच्या कार्यालयात कामातच आहे. 8:45-9ला एकदम आठवण आली की अरे उद्या आपण अक्कलकोटला जाणार, महाराजांसाठी आपण काहीच घेतलं नाही आहे, असा मनात विचार आला. पण आता तर काही करू शकत नाही मी. फक्त मुलाला फोन करून सांगितलं की तू उद्या सकाळी मिठाई घे, तो पण येणार होता, आणि मग तू मिठाई घे, महाराजांना निदान मिठाई तरी घेऊन जाऊया. गेलो, सकाळी निघालो आम्ही, लोणावळ्याला पोचलो, चहाचा ब्रेक घेतला तिथे. तेवढ्यात आपले सेवक भिंगे आले, आणि काय घेऊन यावं त्यांनी, स्वामींना जो मुकुट किंवा टोप घालतात तसा टोप, स्वामींचा अंगरखा, छोटा अंगरखा, उपरडं, आणि सगळं त्याला असं छान पॅक केलेलं होतं, आणि खूप चांगल्या कापडाचा होता, त्याच्यावर छानपैकी जरीरकाम केलेलं होतं, नक्षीचं सुंदर. मला म्हणाले काल एका गृहस्थांनी हे अर्पण केलंय, पण ताई आपण इथे तर वापरू नाही शकत. मी म्हटलं कशासाठी आलंय ते मला कळलंय, तुम्ही ते पॅकिंग करा व्यवस्थित, मी हे आता अक्कलकोटला घेऊन जाणार. कृपातयाची मजबर घडता नयनी पाणी, काय काय महाराज करू शकतात. स्वामींच्या कार्यात स्वतःला वाहून दिल्यानंतर तुमच्या सगळ्या गोष्टी महाराज आपोआप मार्गाला लावतात. मी स्वतः काय विकत घेतलं असतं असं मी म्हणते. माझी झेप आणखीन कुठे गेली असती. पण महाराजांनी मला अर्पण करण्यासाठी, त्यांना अर्पण करण्यासाठी मी काय द्यावं हे महाराजांनी योजना करून आधीपासूनच तिथे आणून ठेवावं. असं नाही की आपल्या महाराज तिथल्या मूर्तीला उपयोगी पडणार आहे ते मी काढून नेते, असं पण नाही. ते अगदी असंच म्हणाले की ताई याचा काय आपल्याला उपयोगच नाही आहे. मी म्हटलं आहे, बांधून द्या मला, मी अगदी. तिकडे आम्ही गेलो, तिथे अर्पण केलं वटवृक्ष मठामध्ये. लागलीच तिथे जे सेवक होते ते सेवक म्हणाले अहो किती सुंदर आहे, किती सुंदर आहे. स्वामी पुण्यतिथीला आम्ही महाराजांना ही वस्त्र अर्पण घालणार. कुठे मनात इच्छा धरली आहे की मी नेलंय तेच महाराजांना या लोकांनी घालायला पाहिजे, काही इच्छा नाही मनामध्ये. पण ते स्वतः म्हणाले की स्वामी पुण्यतिथीच्या दिवशी आम्ही स्वामींना ही वस्त्र घालणार. आता 2012 साल होऊन गेले. मगाशी म्हटल्याप्रमाणे टप्प्याटप्प्याने माझं स्वामी समर्थ परिवाराच्या कार्यामध्ये लोक माझ्याकडे जे प्रश्न विचारायला येतात त्या प्रश्नांच्या समस्या सोडवण्याचं काम पण चाललेलं आहे. आता वैयक्तिक अनुभव आता आपण थोडे बघूया, आणि मग पुढच्या वेळेला समस्या सोडवलेल्या लोकांच्या विषयी बोलूया, किंवा आपण आज इथे संपवूया. आता वैयक्तिक याच्यात पण आता हे सगळं काम चालू आहे, आणि त्याच्यामध्ये मोठे जे काय अनुभव मिळाले ते पण मजेशीर अनुभव आहेत, म्हणून ते सांगते. माझ्या आयुष्यातले अनुभव आहेत हे. असं झालं होतं की माझे गुडघे दुखत होते, आणि त्याच वेळेला मला खूप कफ झाला होता. आता मनात विचार चालला होता डॉक्टरकडे जायचं आहे. एकीकडे संस्थेचं काम चाललं आहे, लोकांच्या समस्या आहेत, लोक भेटायला येत आहेत, मी गडबडीत आहे, आणि म्हणून माझ्या तब्येतीकडे दुर्लक्ष होत आहे. जेवणाखाणाकडे दुर्लक्ष, तब्येतीकडे दुर्लक्ष, एकच ध्यास मनामध्ये की लोकांचं काय आहे ते बघायचं आणि संस्थेचं काम करायचं. पण जरा जास्त दुखायला लागल्यावर मनामध्ये विचार आला की डॉक्टरकडे जायला पाहिजे आता आपल्याला. पण आता कोणाकडे जायचं, पाय पण दुखतायत आणि कफ पण झालाय. मग एका डॉक्टरने दिलेलं औषध, दुसऱ्या डॉक्टरने दिलेलं दुसरं औषध, मग परत त्याचे काहीतरी साईड इफेक्ट, म्हणजे परत काहीतरी आजारपण, परत काहीतरी गोंधळ, असे मनात द्विधा मनस्थिती आहे की काय करावं. आणि गुरुवारी अशी घटना घडली की गुरुवारी माझ्याकडे एक तरुण मुलगा आला, हर्षद नावाचा, आणि तो बोलता बोलता बोलला की मला कफ झाला होता आणि म्हणून मी डॉक्टर पाटकर आहेत त्यांच्याकडे गेलो होतो. तर मी त्यांच्या मिसेस, म्हणजे मी म्हटलं ते ऑर्थोपेडिक सर्जन आहेत ते पाटकर ना. तर म्हणाले हो त्यांच्या मिसेस आहेत ना.
त्या चेस्टच्या स्पेशालिस्ट आहेत. आता डॉक्टर पाटकर हे ऑर्थोपेडिक सर्जन, त्यांची मिसेस बरोबर कफाच्यावर औषध देणारी. मला जे हवं होतं ते दोन्ही डॉक्टर एका ठिकाणी मिळाले. ही गोष्ट गुरुवारची. आता जायचं ही योजना. आता जायचं म्हणजे मला वेळ काढायचा म्हणजे मी असं वाटतं की नंतर बघू, पुढच्या आठवड्यात बघू असं करून. रविवार उजाडला, स्वामी भवनात गेले. स्वामी भवनात बसले. माझं काम चालू आहे. माझे यजमान मठात आहेत, त्यांचं तिकडे हिशोबाचं काम वगैरे चाललं आहे. तेवढ्यात एक ग्रुप आला. त्या ग्रुपमध्ये हे राजन टिपणीस ज्यांनी आपल्याला मदत केली, बिल्डरची ओळख करून देणं वगैरे, त्यांनी ते अनेक जणांना घेऊन आले बरोबर. आणि मग यांच्याशी बोलणं झालं, सगळं झालं. मग त्या ग्रुपला घेऊन हे माझ्याकडे आले, ओळख करून द्यायची सगळी म्हणून, आणि सगळे बसले. मग राजन टिपणीसने एकाकांची ओळख करून दिली, आणि त्याच्यामध्ये मुख्य म्हणजे डॉक्टर पाटकर आणि त्यांच्या मिसेस पण होत्या. आता ही सगळी मंडळी फारशी काय देवभक्त नव्हती, पण त्यांच्या ग्रुपमधली एक महिला होती, ती निष्ठावंत स्वामी भक्त होती. आणि म्हणून तिने हट्ट धरला की स्वामी भवनात जायचंच. ते लोणावळ्यात फिरायला आले होते. तिने हट्ट धरला म्हणून ही सगळी मंडळी आली होती. आता डॉक्टर पाटकरांची ओळख करून दिल्यानंतर मी उडालेच. मी डॉक्टरांना म्हटलं की तुमचा देवावर विश्वास नसेल, पण म्हटलं म्हणूनच तुम्हाला मी आता एक अनुभव सांगते, तो ऐका. आणि महाराजांच्या विषयी बोलताना पुढचा माणूस किती पण मोठा असू दे किंवा काय असू दे, मला जे बोलायचं ते मी बोलते. मी त्यांना म्हटलं की माझा असा प्रॉब्लेम होता. परवाच तुमच्या मिसेसचं नाव मला कळलं आणि तुमचं नाव पण कळलं. आज बरोबर तुम्ही मला इथे भेटताय. हा योगायोग म्हणायचा, काही महाराजांची कृपा म्हणायची, ते तुम्ही ठरवा. पण मला ही कृपा असं वाटतं, असं त्यालाच कुठे सांगितलं. लागलीच म्हणाले की तुम्ही या, मंगळवारी या तुम्ही क्लिनिकमध्ये. माझ्या सोमवारी खूप गर्दी असते, मंगळवारी तुम्ही या, आपण सगळं करूया. आता मी गेले तर आता म्हणजे महाराज कसं आपल्याला उचलून धरतात. एरवी मी गेले असते तर मला लाईन लावून बसायला लागलं असतं, अपॉइंटमेंट घ्यायला लागली असती, माझे 2 तास गेले असते. आता डॉक्टरशी डायरेक्ट ओळख झाली, डॉक्टरनेच अपॉइंटमेंट दिलेली. त्यामुळे त्यांनी सगळ्यांना बाहेर सांगून ठेवलं होतं की दाते म्हणून कोणी येतील त्यांना लागलीच माझ्याकडे पाठवायचं आहे. मी गेले तर त्या लागलीच तिथे सरबराई करायला उभ्या. दोघी जणी म्हणाले दाते जा तुम्ही आज जा. डॉक्टरने सांगितले की ते आल्याबरोबर आधी पहिलं त्यांना पाठवायचं आहे. डॉक्टरने तपासलं. आता ते नेहमी सांगतात तसं औषधं बघ लागलीच. मिसेसकडे शेजारी तिचं क्लिनिक लागूनच होते दुसऱ्या रूममध्ये, त्यांच्याकडे गेले. त्यांच्याकडे पण त्यांनी सांगून ठेवलं होतं की कोण दाते येतील त्यांना आधी पाठवायचं. मला स्वामींचं काम करायचं आहे म्हणून महाराजांनी असा वेळ दिला मला, जिथे माझे 4-4 तास गेले असते. बरं आता तपासताना नक्कीच त्यांनी आणखीन प्रेमाने तपासलं असणार, एक परिचित म्हणून, किंवा त्यांना जो का अनुभव मिळाला आहे तो. आता हा जसा डॉक्टरांचा अनुभव, तसा एकदा मागे सांगितलं तुम्हाला की मला एका ज्योतिषी हवा असं मला वाटत होतं. का आता माझ्याकडे एक पत्रिका आली होती आणि ते लग्नाच्या संबंधित जुळतंय की नाही असा त्यांचा प्रश्न होता. आणि माझ्या मनात पण थोडीशी शंका निर्माण झाली होती की हो सांगावं का, किंवा याच्यावर काय इलाज असू शकतो अशी माझ्या मनात पण शंका आली होती. आणि म्हणून रविवारी जाताना गाडीमध्ये माझ्या विचार मनामध्ये चालू की आज जर मला ज्योतिषी भेटले तर बरं पडेल. आणि मला असं कोणाला काही विचारायला कमीपणा वगैरे वाटत नाही. आपल्याला जे माहिती देते, आपल्यापेक्षा तज्ज्ञ व्यक्तींना जर माहिती असेल तर विचारण्यामध्ये काय कमीपणा आहे. गंमत म्हणजे असं की मी माझ्या कन्सल्टेशन रूममध्ये बसली आहे आणि दार उघडून, पहिल्यांदा दार उघडून दोघं नवरा बायको आत आले. आणि पाऊल टाकताना त्या बाई म्हणाल्या की आम्ही दोघं ज्योतिषी आहोत. ओळख अशीच करून दिली की आम्ही दोघं ज्योतिषी आहोत, त्या बाईने असं सांगितलं आणि दोघं बसले. मी मनात असंच म्हटलं होतं की मला 2 ज्योतिषी भेटली पाहिजेत. मग त्यांच्याशी बाकीचं बोलणं झालं. मग त्यांना मला जो काय मनात शंका आली होती त्याविषयी त्यांना विचारलं. त्यांनी मला सांगितलं की काय नाही, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, पण ठीक आहे, एवढीशी छोटीशी काहीतरी पूजा सांगितली त्यांनी. आता ती पूजा या लोकांना मी सांगितलं काय करायचं नाही, महाराजांचं आहे, सगळं होणार आहे बरोबर, महाराज करून घेणार. काहीतरी छोटी पूजा होती, म्हटलं महाराजांचं स्तवन म्हणा, सगळं होईल. आता ज्योतिषी म्हटले डॉक्टर हवे, डॉक्टर आले. स्वामी भवनातच भेटले ना डॉक्टर बरोबर. महाराज काय काय कशी शक्ती त्यांची वावरते ते बघा, त्याच्यासाठी सगळं सांगते मी तुम्हाला. ज्योतिषी हवे, ज्योतिषी आले. एक दिवस संस्थेचं काय डॉक्युमेंट्स होते, की MOU करायचा होता. माझ्या मनामध्ये शंका निर्माण झाली होती.
पण म्हणतात तसं पटत नव्हतं सगळ्यांना, की बाकी सगळ्यांनी एवढं वाचलंय, सगळे त्याच्यात लॉयर आले, हे आले, ते आले, येतात, आणखीन मी काय क्लॉज शोधून काढलाय नवीन, असं वाटू शकतं. आणि म्हणून माझ्या मनात गाडीत बसल्यावर विचारला की आज मला 2 वकील भेटायला हवे. त्या दिवशी पण असं मी माझ्या कन्सल्टेशन रूममध्ये बसले आणि दार उघडून व्यक्ती आत आली आणि तिने असाच परिचय करून दिला की मी ॲडव्होकेट आहे. त्यांच्या मुलाच्या लग्नाचा प्रश्न होता. मी सगळा प्रश्न त्यांचा बघितला, त्यांना सगळी माहिती दिली, उपासना दिली आणि त्यांना म्हटलं आज माझं काम आहे तुमच्याशी. म्हणाले काय? म्हटलं हो असं असं आहे आणि माझ्या मनामध्ये अशी शंका आहे की हा क्लॉज त्याच्यामध्ये ॲड करायला हवा आहे. ते म्हणाले तुम्ही म्हणताय ते योग्य आहे. म्हटलं आता लिगल लँग्वेजमध्ये लिहून द्या, कारण ते सगळी तसं यायला पाहिजे. लागलेच त्यांनी लिहून दिलं. ते गेले. त्याच्यानंतर दुसरी व्यक्ती आली. तिने पण दार उघडताना असंच सांगितलं की मी ॲडव्होकेट आहे. 2 ॲडव्होकेट हवे म्हटल्यानंतर महाराजांनी लागलीच परत 2 ॲडव्होकेट पाठवले. त्यांच्याशी पण त्यांच्या पण मुलाचाच प्रश्न होता लग्नाचा. ते सगळं झालं. मग त्यांना पण सांगितलं की असा असा प्रश्न होता. आधीचे जे आले ते पण पुण्यातले ॲडव्होकेट होते. त्यांनी मला असं असं सांगितलं आहे, तुमचं काय मत आहे याच्यावर ते मला सांगा आणि आणखीन काय वेगळं हवं असेल तर तुम्ही सांगतो. त्यांनी वाचलं. ते म्हणाले एव्हरीथिंग इज ओके. ते सगळं झालं. आता ज्योतिषी हवा, ज्योतिषी आला आहे, वकील हवा आहे, वकील आला आहे, डॉक्टर हवे म्हटलं नाही, पण डॉक्टर शोधती आहे आणि जाण्याचा कंटाळा करते. बरोबर आहे. मी जाण्याचा कंटाळा करते म्हणून महाराजांनी डॉक्टरांनाच तिकडे भेटीला पाठवून दिलं की त्या निमित्ताने तरी आता मी जाईन त्यांच्याकडे. ते झालं. आता अशा अनेक गोष्टी घडतात की ज्या ज्या व्यक्तीची आपल्याला गरज आहे त्या त्या पारग्यातली व्यक्ती येऊन भेटून जी काय मदत करायची ती मदत करते. आता आपल्याला माहिती आहे की आपल्या स्वामींचा जेव्हा यज्ञ होतो त्यावेळेला महाप्रसाद असतो. स्वामी जयंतीला महाप्रसाद असतो. यज्ञाच्या जागेचं इथलं जे किचन आहे तिथेच जर स्वयंपाक केला तर सगळा अन्नाचा यज्ञ चालू असताना वास येतो सगळ्या पदार्थांचा. आणि मग तिथे तांदूळ वगैरे धुतात. त्या पाण्याचं पण सांडपाणी पण नीट जात नाही वगैरे. म्हणून एक वर्ष माझ्या मनात आलं की स्वयंपाक करायची जागा आहे ती यज्ञाच्या वेळेला वेगळ्या ठिकाणी करायचं, असा मनामध्ये विचार येऊन गेला. आणि म्हणून जे कॉन्ट्रॅक्ट घेतात त्यांना ही गोष्ट मला सांगायची होती की आपल्याला जागा बदलायची आहे. आता जागा बदलणार आहे. आता एवढ्या मोठ्या प्रमाणावर स्वयंपाक करायचा आहे म्हटल्यावर जो करणारी व्यक्ती आहे त्याला जी दिशा योग्य आहे किंवा जिथे आपण अनेक वर्ष करतो ती जागा हलवायला माणसाचं मन तयार होत नाही. हा मनात माझ्या विचार येऊन गेला की आता त्यांना मी ही गोष्ट कशी पटवायची, असा मनांमध्ये विचार आहे आणि त्यांना जाऊन भेटायचं असं ठरवलेलं. विचार चालू आणि रविवारी माझ्याकडे चिंचवडचे एक गृहस्थ आले. त्यांचा एक काहीतरी प्रश्न होता. त्यांनी सगळा प्रश्न विचारला आणि नंतर त्यांनी मला ओळख करून दिली की मी वास्तूच्या विषयीचा अभ्यास केला आहे, मी कन्सल्टेशन करतो. मग मी त्यांना प्रश्न विचारला की मी असा विचार करते की हे किचन जे आहे ते बदलून ते वायव्य कोपऱ्यातली आमची शेड आहे तिथे स्वयंपाक करायचा, असं मी माझ्या मनात विचार येऊन गेला आहे. तुमच्या दृष्टिकोनातून काय आहे? तर ते म्हणाले योग्य आहे, काही हरकत नाही. वायव्य दिशा आहे, वायूची दिशा आहे, म्हणजे प्रसाद बनवणार आहे, प्रसादाचा प्रसार होऊ शकतो, त्यामुळे खूप योग्य आहे, काही हरकत नाही करायला. चला आता माझ्या मनात होतं त्याला एक आणखीन पुष्टी देणारी गोष्ट पण मिळाली. आता या गृहस्थांना भेटून सांगायचं आहे. आणि म्हणून आपल्याच परिवारातले जे होते त्यांच्या मुलीचं लग्न होतं माटुंग्याला. म्हणून माटुंग्याला आम्ही लग्नाला गेलो होतो. आता तिथून माटुंग्याहून सायनला जे स्वयंपाकाचं काम करतात दादा मागं त्यांच्या सायनला आम्हाला जाताना त्यांना भेटायला जायचं असं आम्ही ठरवलेलं. आणि म्हणून साधारण लग्नाचं सगळं संपत आल्यानंतर माझ्या यजमानांनी फोन केला त्यांना की दादा तुम्ही आम्ही तुमच्याकडे येतो आहे. तर दादा म्हणाले की नाही मी आत्ता कामावर आहे, मी माटुंग्याला आहे. मग त्यांनी विचारलं कुठच्या हॉलमध्ये? हे म्हणाले आम्ही पण माटुंग्यामध्येच आहोत. म्हणाले कुठच्या हॉलमध्ये? तर गंमत म्हणजे आम्ही ज्या लग्नाला गेलो होतो जो हॉल होता त्याच हॉलमध्ये ग्राउंड फ्लोअरला त्यांना कॉन्ट्रॅक्ट मिळालेलं होतं. त्याच बिल्डिंगमध्ये त्याच वेळेला ते तिथे अवेलेबल होते. मग ते म्हणाले मी येतो वरती भेटायला, भोसले म्हणून आहेत, मला वाटतं आले आहेत आता इथे. तर त्यांच्या मुलीचं लग्न होतं.
मग दादा माळकर आले, आम्हाला भेटले. मग मी मला मोकळा वेळ मिळाला दादांशी बोलायला. मी दादांना सांगितलं की सगळं असं असं आहे, आपण असं करूया. आणि असं असं तो वास्तूचा तज्ज्ञ पण येऊन गेला आहे, त्यांनी पण सांगितलं आहे करायला, तुम्ही मनातनं भीती काढून टाका, महाराज सगळं करतील. आणि त्याप्रमाणे ते काम झालं. आता हे सगळं मिरॅकलच आहे ना. बरोबर ती व्यक्ती आधी यावी, ती व्यक्ती मला भेटावी, तिने स्वतःहून सांगावं की मी असा असा तज्ज्ञ आहे आणि मी लोकांना कन्सल्टेशनचं काम करतो. माझ्या मनात प्रश्न आहे, लागले त्यांना विचारलं आहे, त्यांना दादांना जाऊन सांगायचं आहे, भेटायचं आहे, तर ते बरोबर त्या हॉलमध्येच भेटावे. आणि सगळं प्रसन्न वातावरण होतं, नाही म्हटलं तरी लग्नाचं वातावरण, सगळा आनंद आणि म्हणजे होता, सगळा उत्साह होता. आणि त्याच्यामध्ये या गोष्टी ठरल्या. अशा प्रकारे महाराज या गोष्टी करून घेतात. पण कशा, आता हा अनुभव मला का मिळतात याचा मी विचार करते, तर केवळ या कार्यासाठी तुम्ही डेडिकेशन ठेवा. आलो, प्रार्थना केली, गेलो नाही. परिवाराचं काय काय कार्य आहे, आठवड्यातून एक तरी फेरी परिवाराच्या संस्थेच्या कार्यालयात येऊन जायचं आहे आणि महिन्यातून एकदा स्वामी भवनात यायचं आहे आणि कार्याशी निगडीत व्हायचं आहे. कुठचंही काम करा. एकदा तुम्हाला सांगते, एका मुलीचा असा, तिला नवऱ्याने घरी पाठवून दिलेलं होतं. लढ्यात राहणारीच होती ती मुलगी, चांगल्या घरातली होती, प्रतिष्ठित लोक होती. आणि ती काहीतरी झालं म्हणून माहेरी परत पाठवून दिलेली होती. तिची आई समस्या घेऊन माझ्याकडे आली होती आणि त्याच वेळेला आपला काहीतरी उत्सव होता. त्या मुलीला मी सांगितलं की तू आता या उत्सवामध्ये सर्वांना जेवताना पाणी द्यायचं काम कर. ही सेवा तू करायची आहे. तुझ्याकडे पैसे म्हणून तू फक्त पैसे दिले आणि मोकळी झाली असं नाही आहे. तू सेवाव्रत घे. तिथे निष्ठेने सगळ्या जेवायला बसलेल्या लोकांना पाणी वाढायचं काम तू करायचं. 2007ची गोष्ट आहे. आता तिची लोणावळ्यामध्ये एवढी प्रतिष्ठा, हे काम करायचं, पण ते काम तिने केलं. आणि त्याच्यानंतर गंमत कशी घडली, आता आपण हा पण अनुभव बघूया. गंमत अशी घडली की त्याच दिवशी संध्याकाळी आम्ही बेळगावला जाणार होतो. एक लग्न होतं, ते अटेंड करायचं होतं म्हणून. आणि या मुलीची समस्या आहे, तर तिचं जे सासर होतं त्या सासरमध्ये असलेली एक व्यक्ती मठामध्ये चालत येऊन गेलेली होती. त्या व्यक्तीचा फोन नंबर माझ्याकडे होता. गाडीत बसल्यानंतर माझ्या डोक्यामध्ये हे चक्र चालू की या मुलीचं त्या गावातल्या तिच्या नवऱ्याच्या घरची काय माहिती आहे ती सगळी आपल्याला मिळाली पाहिजे आणि ही व्यक्ती या मुलीला काही मदत करू शकते का, असा विचार करून मी त्या व्यक्तीला फोन केला. आणि त्यांना म्हटलं की आता छोटं गाव ना तसं खेडं, म्हणजे तर म्हटलं असं अशी समस्या आहे, त्या व्यक्तीला तुम्ही ओळखता का. ते म्हणाले हो. तर म्हटलं अशी अशी घटना घडलेली आहे, ती मुलीला पाठवून दिलेली आहे, मुलगी माझ्या परिचयाची आहे. तर म्हटलं मी तिला गावाला जर पाठवलं जबरदस्तीमध्ये की तू जायचंच आहे घरात, तुला हाकललं आहे पण तू जायचं आहे, सासूनी हाकललं असं काहीतरी झालं होतं, तर त्यावेळेला जर समजा तिला घरात कोणी घेतलं नाही तर तुम्ही तिला एक रात्र प्रोटेक्शन देऊ शकता का, तिची सोय करू शकता का. तर ते म्हणाले की हो काही हरकत नाही ताई, तुम्ही तिला पाठवा. मग मी परत बेळगावून आल्यानंतर शनिवारी त्या महिलेला काय म्हटलं की तुम्ही उद्या तुमच्या मुलीला तिची बॅग घेऊन तिच्या सासरी एकटीला पाठवायचं आहे. त्या म्हणाले अहो सोमवारी दुकानाला सुट्टी असते, मग सोमवारी आम्ही दोघं तिला घेऊन जाऊ वगैरे. म्हणजे नाही, तुम्ही दोघांनी जायचंच नाही आहे, तिला एकटीला बॅग घेऊन तुम्ही रविवारीच पाठवायचं आहे असं त्यांना सांगितलं मी. ती निघाली, ती सासरी गेली. गंमत म्हणजे अशी झाली होती की तिची सासू सासरे आणि नवरा ठाण्याला आले होते, त्यांची मुलगी इकडे होती म्हणून. आणि घरात फक्त आजे सासूबाई होत्या. आजे सासूबाईंनी दार उघडलं. मग मी तिला सांगितलं होतं की दार उघडल्यावर तू आत जायचं आहे, तुझं नवऱ्याशी भांडण आहे, सासूचं काही तुझं काहीतरी झालं आहे, त्यामुळे तू जायचं आहे, आतमध्ये जायचं आहे, तुझ्या खोलीत जायचं, तुझं सामान ठेवायचं, जबरदस्तीत राहायचं आहे, सगळं नीट होणार आहे, महाराज सगळं नीट करणार आहे. आता आजे सासूबाई होत्या, त्यांनी घेतलं कारण तिचं आणि आजे सासूबाईंचं पटायचं, असं तसं सुनेचं नव्हतं पटत म्हणून त्यांचं पटत होतं. अशी सगळी गंमत आहे घराघरामध्ये तशी. ती गेली, तिने मला फोन केला की ताई सगळं असं घडलंय. म्हटलं काळजी करू नको, तुझ्या बॅगेतले कपडे काढ, कपाटात भर, शांतपणे राहा. मग सासूबाई, आजे सासूबाईंनी या लोकांना फोन केला की ती अशी अशी आली आहे. मग लागली तिला नवरा म्हणाला नको नको तू परत जा लोणावळ्याला, आम्ही येतात ठाण्यावर येताना लोणावळ्याला येतो, मग बोलू आपण बोलू वगैरे.
तिने मला परत फोन केला, हे सगळं प्रवासात चालू आहे. मी तिला म्हटलं, नाही तू तिथून आता हलायचं नाही आहे, ते तुला जबरदस्तीत बाहेर पण काढू शकणार नाही आहे, तू हलायचं नाही आहेस, तू तिथेच राहायचं आहे, तिथेच तुझं सगळं नीट होणार आहे. मग हे सगळेजण परत आले. थोड्या दिवसांनी मग मुलांनी वेगळं घर केलं, मग ती सेटल झाली. आता तुम्हाला गंमत सांगते की बरोबर तो माणूस मला आधी भेटलेला असावा, तो त्या गावचा असावा, त्याचा फोन नंबर माझ्याकडे असावा, मी त्याला फोन करावा. आणि ही जेव्हा त्या घरामध्ये गेली त्यावेळेला बरोबर तिला विरोध करणारी सासू तिथे नसावी, सासू आणि सासरे. त्यामुळे घर तिला मोकळं महाराजांनी बरोबर सगळ्या योजना. आणि म्हणून मी रहिवासाच हट्ट धरला आणि त्यांना सांगितलं, तिला एकटीलाच तुम्ही पाठवायचं आहे, तुम्ही दोघांनी जायचं नाही, उगाच तिथे जाऊन गडबड करायची नाही आहे, ती एकटी जाणार आहे, तिथे राहणार आहे. महाराज कोणाचा प्रश्न कसा सोडवून घेता. तर आता जे सांगितलं की त्या मुलीने त्या दिवशी पाणी वाढायचं काम केलं, मला वाईट वाटत होतं की या मुलीला हे काम करायला लागतंय, मला वाईट वाटत होतं. पण महाराजांची सेवा म्हणून काम तिने केलं आणि तिच्या आयुष्यातला प्रश्न सुटला आहे, हे लक्षात घ्यायचं. सांगायचा मुद्दा हाच आहे की सेवा भावाने तुम्ही राहा. या कार्याचा विस्तार आपल्याला करायचा आणि ह्याच्यामध्ये आपला सहयोग असलाच पाहिजे. जशा घरातल्या गोष्टीमध्ये आपण आपलं पूर्ण मन घालतो, घरातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये ही गोष्ट हवी आहे, ती आम्ही हवं, घर सजवायचं आहे, अमुक करायचं आहे, मुलांच्या संबंधी आहे, सगळं ही कर्तव्य आहे ती पार पाडायची आहेत, नाही असं नाही. पण त्याच्यासाठी जसं तुम्ही जीवाचं रान करता तसं हे स्वामींचं जे कार्यदानाने उभं केलेलं आहे, या स्वामी भक्तीच्या मार्गामध्ये आपलं अंतःकरण तुम्ही होता, जीव होता, कार्याला प्रेफरन्स द्या. मग तुमची आपोआप बाकीची सगळी कामं सहज चुटकी सरशी महाराज करून टाकतात. माझ्या नोकरीतले अनुभव तुम्हाला सांगितलेच आहे. मी काम थोकून देऊनच करायचं आहे कुठचंही काम संस्थेचं. मी आजच कोणतरी आलो होतं त्यांना तेच सांगितलं की नोकरीत पगार किती मिळतोय ह्याचा विचार करत बसायचं नाही आहे. ईश्वराने मला हे कार्य करायला दिलेलं आहे. प्रत्येकाला जन्मतःच काही विशिष्ट कार्य दिलेलं आहे परमेश्वराने, ते कार्य त्यांनी करायचं. मग नोकरी ही दिली आहे, ही देवाने दिली आहे, ही स्वामीने दिली आहे, स्वामींची इच्छा आहे मी इथे नोकरी करावी, एवढ्याच पगारावर करावी, ठीक आहे, मन लावून काम करायचं. जे पेरणार आहात ते उगवणारच आहे, भरभरून उगवणार आणि भरपूर मिळणार. कधीही केलेली सेवा, कधीही केलेलं चांगलं काम कधीही फुकट जात नाही, हे लक्षात ठेवा. तुम्ही जे करता त्याची सगळीकडे नोंद होत राहते. हवा याच्या वातावरणामध्ये तुमच्या मनातल्या विचारांची पण आपोआप नोंद होते. आणि म्हणून म्हणतात ना की तुम्ही कोणाला चांगली मदत केली तर आपोआप ज्या वेळेला तुम्हाला मदतीची गरज आहे त्यावेळेला आपोआप तुम्हाला कुठून तरी सगळी मदत मिळत जाते. आणि म्हणून या कार्य कुठलंही काम करताना, नोकरीमध्ये असेल, तुम्ही कुठे कोणाला शिकवत असाल, ट्युशन, ते जीव तोडून करा. जे काय कराल ते जीव तोडून करा. जे घरासाठी करता, स्वतःसाठी करता, तसं समाजासाठी तुम्ही करत राहा. आपोआप तुमच्यावर ईश्वरी कृपा होत राहते. आता या मुलीचा जसा प्रश्न सुटला तसा काही लोकांचं व्यसन सुटलं. आश्चर्याची गोष्ट आहे महाराजांची. आज आपण इथे सगळ्या थोड्याशा बघूया आणि संपवूया. पुढच्या वेळेपासून नवीन विषय घेता येईल. अनुभव तर तुम्हाला सगळं माहिती आहे. अनुभवकथा पुस्तक आपण परिवाराने छापलं आहे. 2012पर्यंत आलेले अनुभव त्याच्यामध्ये दिलेत. त्याच्यानंतर अनेक अनुभव लोकांना मिळतच राहतात. आता व्यसनासंबंधीचा अनुभव सांगणे. असा 19 वर्षाचा एक मुलगा, त्याची आई त्याला धरून घेऊन आली माझ्याकडे. अशी म्हणजे अर्धे साडी अशी नेसतात कोळणी तशी साडी नेसलेली, अनपढ बाई होती. मुलाला धरून आणलं. आपल्या या मयुरेशच्या ऑफिसमध्येच मी बसले होते संध्याकाळच्या वेळेला. राजे माझ्यासमोर बसले होते आणि काहीतरी संस्थेचा उत्सव आला म्हणून आमचं सगळं बोलणं चाललं होतं. ती दार उघडलं आणि मुलाला घरचं धरून आणलं आणि मला म्हणाली, ताई बघा हा न दारू पितो, याला सांगा जरा काहीतरी. 19 वर्षाचाच मुलगा होता, नोकरी करत होता, कामावरून आला की म्हणतो तो उभा, मी इथे बसलेली. मी त्याच्याशी 5 मिनटं फक्त बोलले, त्याला काही गोष्टी समजावून सांगितल्या आणि पुढे त्याला म्हटलं की तू आजपासून दारूला स्पर्श करणार नाही आहेस. 3ऱ्या दिवशी तो आला आणि त्याने मला सांगितलं की ताई तुमचे उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही. म्हटलं काय झालं? म्हणाला इथून गेलो आणि मी दारूला स्पर्श केला नाही. अगाध महिमा अगाध आहे स्वामी. आता हे माझ्याकडनं महाराजांनी करून घेतलं. मी निमित्त मात्र केलंय महाराजांनी, मी फक्त माध्यम. पण हा अनुभव केवढा मोठा आहे, त्याचं आयुष्य उभं राहिलं. तसेच एक गृहस्थ होते 51 वर्षाचे. एक दिवस रविवारी स्वामी भवनात आले
आणि म्हणाले, अहो पैशाची खूप चणचण आहे, भागत नाही. आता भागत नाही असं खूप जणांची कंप्लेंट असते. मी असं म्हणते की जी पूर्वीची म्हण होती की अंथरूण पाहून हातपाय पसरावेत, तसं राहिलं तर कधीच पैशाची चणचण भासणार नाही. आहे त्याच्यामध्ये सुखाने जगायला शिका. दुसऱ्याकडे काहीतरी बघून आपल्याकडे हे नाही असं करून दुःखी होऊ नका. आपल्याला जे मिळालं आहे ते आपल्याला स्वामी कृपेने एवढं तरी मिळालं असं करून समाधानी राहायचं आहे. कारण आपल्याला माहीत नाही आपल्या गत जन्मातल्या काय काय, अनेक जन्मातली काय काय कर्म आहेत. महाराज आपलं जीवन सुखी करण्यासाठीच आहेत, त्यामुळे ते देतात आहेत. म्हणून आज आपण निदान या स्थितीत आहोत असं मानूनच जगायला तुम्ही शिका, तर तुमच्या जीवनामध्ये नक्की आनंद मिळेल. त्यांच्याकडे बघितलं आणि मला जाणवलं की यांना व्यसन आहे. म्हणून त्यांना स्पष्ट विचारलं मी, तुम्हाला व्यसन आहे ना? म्हणाले हो. म्हटलं मग कामावर जात नाही, दांड्या होतात तुमच्या बऱ्याच? म्हणाले हो. म्हणूनच मग पगार कमी मिळतो असं तसं. म्हटलं मग मग कोण बघतं मग बाकीचं आर्थिक सगळं? तर म्हणाली त्या बायको आहे माझी, ती करते नोकरी. म्हटलं बरं आहे, तुम्ही दारू प्या असंच बोलले मी, हे शब्द वापरले. म्हटलं बरं आहे संसार, तुम्ही दारू प्या आणि ती कष्ट करते. पण या वाक्याचा त्याच्या मनावर एवढा जबरदस्त परिणाम झाला की दुसऱ्या रविवारी ते त्यांच्या मिसेसला घेऊन माझ्याकडे आले आणि मला त्यांनी दारातून फक्त खूण केली की मी आता व्यसन सोडलंय, अशी हळूच खूण केली त्यांनी. बायको आनंदी होती, बरोबर आहे, नवरा जर आठवडाभर दारू प्यायला नाही आहे आणि आपल्याशी नीट वागतोय, तर ती आनंदात होती. ती आनंदात भेटायला दोघंजण येऊन गेले. जाताना मला आतमध्ये परत येऊन सांगितलं की ताई तुम्ही काय वाक्य बोललात, त्या वाक्यांनी मी आयुष्यात पूर्ण बदललो. महाराज काय 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 घडवू शकतात सांगून. दुसऱ्या अशा एक महिला होत्या, ठाण्यातल्याच होत्या. आता बरेच वर्ष झाले आल्या नाही आहेत परिवारामध्ये. लोकांना काही जण असे असतात, म्हणजे मी तर असं म्हणते की महाराजांची इच्छा असेल त्यांनाच महाराज जवळ ठेवतात असंच म्हणायचं. आले का नाही त्यांना तर केवढा मोठा अनुभव मिळाला. सारख्या फोन करायचे आणि मला म्हणायचे, अहो मला खूप मानसिक त्रास आहे, मला खूप मानसिक त्रास आहे, हे असंच आहे, हे तसंच आहे. इतक्या बडबड 15-20 मिनटं फोनवर बोलायच्या. मग लवकर त्यांना अपॉइंटमेंट मिळत नव्हती. माझ्याकडे खूप गर्दी होती आणि जमत नव्हतं. आणि यांच्यात रागा म्हणजे हे काहीतरी मानसिक आहे असं मला जाणवत होतं. म्हणजे तर काय गहन प्रश्न आहे असं मला स्वतःला जाणवत नव्हतं. त्यामुळे मी पण त्यांना नंतर बोलवते, तुम्ही काय ठाण्यातच आहात, कधी पण येऊ शकता. मग एक दिवस त्यांना दिली अपॉइंटमेंट आणि त्या आल्या. त्यांनी केबिनचा दरवाजा उघडला. उघडल्याबरोबर मी त्यांच्याकडे बघितलं आणि त्यांना सांगितलं, तुम्ही मला आत्ता काहीही सांगू नका, तुम्हाला हायपोथायरॉइडचा त्रास आहे, तुम्ही टेस्ट करून घ्या आणि मग माझ्याकडे या. दारातूनच परत गेल्या. दुसऱ्या दिवशी टेस्ट केली, तिसऱ्या दिवशी रिपोर्ट घेऊन यायला हायपोथायरॉइड होते. मला म्हणाला तुम्हाला कसं कळलं? म्हटलं मला कळलं नाही, ही सगळी महाराजांची शक्ती काम करते. आता हायपोथायरॉइडची ट्रीटमेंट त्यांना म्हटलं आता ट्रीटमेंट सुरू करा. केली आहे, तुम्हाला आपोआप बरं वाटेल, तुम्ही मानसिक सगळ्या दृष्टीने शांत व्हाल. आणि तसंच घडलं. मुख्य दुखणं काय होतं, मानसिक त्रास होता तो, शारीरिक काय व्याधी होती ती होती. आता त्यांना काय व्याधी आहे हे तिथे आल्यावर त्यांना कळावं की महाराजांची अगाध लीला आहे. दुसरं काय आहे की त्यांना लागलीच मला वाटावं की यांना हायपोथायरॉइड आहे. आणि त्यांना सांगितलं करा टेस्ट, येणार ड्रेसमध्ये, आणि आलं आणि त्या बऱ्या झाल्या. असा एक मुलगा होता. दुसरा त्याच्या मानेला शाळेत खेळताना लागलं होतं, पण यांनी काय घरी असं सांगितलं नाही की माझ्या खेळताना लागलं आहे, कोणीतरी मुलाचा हात बसला का काहीतरी झालं होतं. साधारणपणे 8वी-9वीतला मुलगा होता. त्याचा मामा आपल्या प्रार्थनेला नेहमी यायचे असे. तर त्याचं दुखणं चालू होतं. मग ठाण्यातल्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं. डॉक्टरांनी सांगितलं सगळं की खूप हे झालं आहे, ऑपरेशन करायलाच लागणार आहे मानेच्या ह्याचं वगैरे, आणि 5 लाख खर्च येईल असं. आता यांची परिस्थिती खूप कठीण होती. म्हणून मामा माझ्याकडे आला आणि म्हणाला की ताई असं असं सगळं झालं आहे, बडीच्या मुलाचं मानेचं मोठं दुखणं झालं आहे त्याचं, आणि आता ऑपरेशन सांगितलं आहे, पण 5 लाख रुपये काय आमच्याकडे नाही आहेत, तर आता आम्ही काय करावं असं नाही. मी त्याला म्हटलं काही काळजी करू नका, 2 दिवस त्याला आत्ता त्याच हॉस्पिटलमध्ये राहू द्या, डॉक्टरच्या सुपरविजनखाली राहू द्या. तुम्ही 2 दिवस स्वामींचं स्तवन म्हणायला सुरुवात करा. त्याच्या आईवडिलांना पण सांगा स्वामींचं नामस्मरण करा. स्वामी म्हणले तुम्हाला स्वामी मार्ग दाखवतील.
आणि गंमत अशी झाली की आता या मुलाचा रिपोर्ट घेऊन हा मामा जरा या डॉक्टरकडे जा, त्या डॉक्टरकडे का जा, असं करून तिसऱ्या दिवशी बाहेर पडला होता. त्याला वाटेत मित्र भेटल्यावर त्यांनी मित्राला सांगितलं की सगळं असं झालंय आणि अशा 5 लाखाची सोय पण होत नाही, ऑपरेशनची भीती पण वाटते, मानेच्या याचं करायचं तर सगळं. तर तो मित्र म्हणाला की अरे तू तिथे कशाला गेलायस, मी तुला दुसरे हॉस्पिटल, नावं ठाण्यातले डॉक्टर आहेत म्हणून नावं सांगत नाही आहेत दोन्ही यांची, तर त्या दुसऱ्या डॉक्टरकडे जा, ते स्वामी भक्त पण आहेत आणि ते तुला बरोबर काय ते सांगतील. म्हणून मग हे मामा परत माझ्याकडे आले आणि म्हणाले ताई असं असं सगळं म्हटलं. मी म्हटलं हा सगळा स्वामी स्तवनाचा परिणाम आहे, योग्य मार्ग स्वामी दाखवत आहेत, ते डॉक्टर पण चांगले आहेत, तुम्ही तिथे घेऊन जा, रिपोर्ट घेऊन जा, आधी सगळे रिपोर्ट डॉक्टरांना दाखवा आणि डॉक्टरांचं कन्सल्ट काय म्हणतात ते बघा. डॉक्टरांनी सगळे रिपोर्ट बघितले आणि डॉक्टरांनी त्यांना असं सांगितलं तुम्ही माझ्या हॉस्पिटलमध्ये आणा, मी 1 लाखात ऑपरेशन करीन. मुलाला घेऊन गेले हॉस्पिटलमध्ये. डॉक्टरांनी तपासून सांगितलं की अजून 2 महिन्यांनी ऑपरेशन मी करणार, आत्ता करणार नाही, कारण आता त्या सगळ्या भागाला बरीच सूज आलेली आहे. आता हे जर पैशाची सोय झाली असती किंवा काय महाराजांनी लागलीच करून दिली असती, आपल्याला असं वाटतं की अडचण आणि महाराज सोय करत नाहीत, पण सोय झाली असती तर कदाचित त्या लोकांनी ऑपरेशन केलं असतं त्या हॉस्पिटलला आणि आणखीन काहीतरी वेगळं घडलं असतं. सोय म्हणजे अडचण येते, ती अडचण सुद्धा स्वामी कशासाठी आणतात हे जाणं, त्याच्यातनं नक्कीच चांगलं काहीतरी घडणार आहे. मग या डॉक्टरनी मेमध्ये त्या मुलाचं ऑपरेशन केलं, सगळं व्यवस्थित झालं, एकदम नॉर्मल झालं. आता नुसतं त्यांना सांगितलं की स्वामींवर श्रद्धा ठेवा, स्वामी मार्ग दाखवतील. आणि खरोखर स्वामी स्तवन म्हटल्यानंतर मार्ग मिळाला, बरोबर तो मित्र भेटावा, मित्रांनी वेगळे डॉक्टर सांगावे, ही सगळी परमेश्वराची स्वामी समर्थांची अगाध लीला आणि अमाया. असे असंख्य अनुभव पदोपदी महाराज देत असतात आणि अनेकांचे प्रश्न लीलया महाराज सोडवतात. लीलया जो जो स्वामी भवनात येतो, जो जो मायरेस ऑफिसमध्ये प्रश्न घेऊन येतो, त्याचा प्रश्न महाराज सोडवतात. आता तुम्ही असं म्हणाल की काही जणांचा प्रश्न, मागे एकदा हे सांगितलं होतं ते परत मुद्दाम सांगते की काही जणांचा एखादा प्रश्न नाही सुटत. तो का सुटत नाही त्याच्या मागे सुद्धा काही कारणं असतात, हे लक्षात घ्या. मगाशी म्हटल्याप्रमाणे महाराज तुमची या जन्मामध्ये पूर्ण कर्मशुद्धी करून घेतात. तुमच्या आयुष्यात पुढे काहीतरी मोठं संकट येऊ नाही म्हणून तुमच्यावर एक छोटं संकटच राहू दे अशी महाराज काळजी घेतात, हा विश्वास ठेवा. महाराज सगळ्यांचं हित करण्यासाठीच आहे. आपला प्रश्न सुटत नाही याचं कारण आपण स्वतःच आहोत कारणीभूत, हे लक्षात ठेवायचं. आणि ह्याच्या मागे महाराजांचा उद्देश योग्यच आहे. हीच भावना ठेवून महाराजांची उपासना करायची, प्रश्न सुटला नाही. मगाशी म्हटल्याप्रमाणे की एवढी पारायणं केली आणि महाराजांनी प्रश्न सोडवला नाही, असं नाही बोलायचं आहे भक्ती मार्गामध्ये. असं बोलायचंच नाही. काय जण म्हणतात आता आम्ही एवढं केलं एवढं केलं, अरे हा काय व्यवहार नाही, ही भक्ती आहे, हा भक्तीचा महासागर आहे. या महासागरात आनंदाने डुंबायचे. जे महाराज योग्य आहे ते महाराज आपल्याला अनंत पटीने चांगलं करूनच देत राहत आहेत महाराज. असं नाही आहे की तुमच्या नशिबात आहे थोडंसं वाढवून दिलं, नाही, अनंत हस्ते महाराज आपल्यावर कृपा करायला बसलेले आहे. आणि म्हणून तर अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज सद्गुरू श्री स्वामी समर्थ. किती बोलावं स्वामींविषयी, शब्दच कमी पडतील. किती सांगावे महाराजांचे अनुभव. मगाशी म्हटल्याप्रमाणे दानांच्या आठवणी जशा सागरावरच्या लाटा आहेत, त्या मोजताच येणार नाहीत आणि त्या कधी कमीच होणार नाही आहेत. तसं हे महाराजांची आहे कृपा, अशी अगाध आहे की त्याचं तोलमाप नाही करता येणार आहे आपल्याला. आपल्याला अखंड त्यांच्या प्रेमाचा आपल्याला अनुभव घ्यायचा आहे आणि त्या प्रेमरसात आपल्याला डुंबून जायचं आहे. स्वामीं तव शरणं, स्वामीं तव शरणं, स्वामीं तव